बघतो फक्त. चला तुम्ही मागच्या लेक्चरला होते का? हा, पंचायत राज एक लेक्चर कंप्लीट केला आपण, एक लेक्चर कंप्लीट करायचं बाकी आहे, बरोबर. आपण याच्यामध्ये 3 गोष्टींवरती फोकस केला होता. त्याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी होत्या, त्या बेसिक गोष्टी बघितल्या. त्याच्यानंतर केंद्राच्या समित्या बघितल्या, राज्याच्या समित्या बघितल्या, बरोबर. आता 2 महत्वाचे कंटेंट बाकी आहे. एक 73वी घटना दुरुस्ती, दुसरा 74वी घटना दुरुस्ती आणि एक ग्रामसभा. असे 3 सेक्शन, या 3 सेक्शन वरती प्रश्न येण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी काही खूप जास्त प्रश्न नव्हते पंचायत राजवरती, पण जर ह्या वेळेस आले तर प्रश्न चुकायला नको. समित्या करणं फार महत्वाचं आहे. एकतर समित्यांच्या स्थापनेवरती किंवा क्रमावरती प्रश्न येऊ शकतो. स्थापनेवरती जर प्रश्न आला तर आपल्याला ते चुकवायचं नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्या ज्या समित्या असतात त्या समित्यांनी विशिष्ट अशी शिफारस केलेली आहे, त्या शिफारसी लक्षात ठेवणं थोडंसं अवघड आहे. त्याच्यामुळे ते पाठ करून ठेवायचं. समित्यांनी काय काय शिफारसी केल्या त्या पाठ करून ठेवायचं. जमेल का? तुम्ही पाठ केलं की याच्या अगोदर? की नाही पाठ केलं? केलं की नाही केलं? चला, कोण सांगतं केंद्राच्या समित्या? कोण सांगतं केंद्राच्या समित्या? खूप दिवसानंतर लेक्चर चालू झालं, त्याच्यामुळे तुम्ही विसरून गेल्या का समित्या? केंद्राच्या समित्या बोला ना, बोला ना, तुमच्या समोर आहे, फक्त तुम्हाला ते वाचायचं सांगायचंय. बलवंतराय मेहता समिती. बलवंतराव का बलवंतराय? बलवंतराय मेहता समिती का? बलवंतराय मेहता समिती. कधी होती बलवंतराय मेहता समिती? 1957, बरोबर ना? 1957 ला बलवंतराय मेहता समिती होती. त्याच्यानंतर कोणती समिती आली होती? अशोक मेहता समिती. त्यानंतर होती अशोक मेहता समिती. कधीची अशोक मेहता? 1977. किती वर्षांचा गॅप झाला? 20 वर्षांचा गॅप आहे. 1957, 1977. नंतर जे व्ही के राव समिती, बरोबर ना? जे व्ही के राव समिती कधीची आहे? 1985. 1985. त्याच्यानंतर आणखी एक समिती येते, सिंघवी समिती. सिंघवी समिती कधीची? 1986. आणि एक 1988 ला येते. एक 1988 ला आहे. कोणती? 1988 ला थंगन समिती असेल ना? थंगन समिती असेल, बरोबर. थंगन समिती कधी येते? थंगन समिती म्हटलं तर 1988. या दोन एका मागून एक बघा, 1985, 86 मध्ये इथे एकचा गॅप आहे. एक प्रश्न आला तर असं येईल जोड्या लावायला. असा प्रश्न आलाय का? आलाय. याच्या अगोदर पण प्रश्न येऊन गेलाय. जर तो प्रश्न रिपीट झाला तर मला हे सालानुसार माहित असणं अपेक्षित आहे, बरोबर. किती समित्या आहेत? 1 2 हे 3 आणि 2 5 समित्या येतात. बलवंतराव नाही काही. हे बघ, काय करायचं, कोणता पण कंटेंट बघत असताना नेहमी असं लक्षात ठेवायचं की काही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं कधी पण बेटर असतं. म्हणजे काहीच नाही करायचं. तुम्ही म्हटले ना काय मला काहीच नाही जमणार आहे, सायन्स मला जमणारच नाहीये, असं जर तुम्ही म्हणत असाल तर सायन्स नाही जमणार आहे, पण सायन्स मधलं थोडं तर काहीतरी जमत असेल ना. मग जे जमत असेल ते केलं पाहिजे. त्याच्यामुळं आपण खूप बेस्ट करू, खूप भारी करू, मग जमल हा अट्टा सोडून द्यायचा. मग आता ह्या ज्या समित्या आहेत, तुम्हाला असं जर वाटत असेल की या समित्यातल्या आतल्या फॅक्ट्स मला लक्षात राहणं अशक्य आहे, मग ते अशक्य नाही, ते सोपं आहे. पण जरी तुमच्या ते कंटाळ येत असेल ते करायच्या, तर मग ऍटलिस्ट तुम्ही हे तर करू शकतो ना. आपण समित्या त्यांचे सालपाठ करू शकतो. येते लक्षात? म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं कधी पण बेटर असतं. काही लोकांना केमिस्ट्री अजिबात जमत नाही, मग केमिस्ट्री आधी, आता बरेच लोक मला विचारतात सर सायन्स येत नाही, सायन्स काय करू? मग लोक डायरेक्ट सायन्स ऑप्शनलला टाकतात. मग सायन्स ऑप्शनलला टाकण्यापेक्षा ऍटलिस्ट पीवायक्यू तर पाठ करू शकतो. मग पीवायक्यू पाठ करायला काय हरकत आहे? म्हणजे काही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं कधी पण
बेटर आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. कोणत्या पण गोष्टीचं काही जमत नसेल तर बेसिक जर येत असेल तर ते बेसिक कम्प्लीट करायला काही हरकत नाही. आणि मग इथे ह्या ज्या समित्या दिल्यात या समित्यांमध्ये जर मी चेकआउट केलं तर बलवंतराव मेहता समिती, अशोक मेहता, JVK राव, सिंघवी समिती आणि थंगन समिती. याच्या आतमधला प्रश्न नाही गेला आणि जर हे वरच जर आलं, हे जर माझं पाठ असेल तर 1 मार्क मला मिळून जातो आरामशीर. बरोबर. 1957, 1977, 1985, 1986 आणि 1988. बरोबर. या समित्या पाहिल्या होत्या. या समित्यानंतर आपण काही स्टेटच्या समित्या सुद्धा लक्षात ठेवल्या होत्या. स्टेटसाठी म्हणजे महाराष्ट्रासाठी. कोणत्या समित्या होत्या महाराष्ट्रासाठी? वसंतराव नाईक. पहिली समिती कोणती होती? वसंतराव नाईक समिती. वसंतराव नाईक समिती. बरोबर ना. कधीची? 1960. कधीची? ही 1960 ची. त्यानंतर बोंगीरवार का? बोंगीरवार समिती 1970 आहे. त्यानंतर बाबूराव काळे समिती. बाबूराव काळे समिती कधीची रे? 1980. त्याच्यानंतर प्राध्यापक पाटील समिती. प्राध्यापक पाटील समिती कधीची? 1900. याचे साल पाठ करणं एकदम सोपे बघा. 1960, 70, 80, 84. मग अशी थोडस कॉम्प्लिकेटेड होतं का? 57, 77, 80, 57, 77, 85, 86 आणि 88. बरोबर. हे सोपं आहे. 60, 70, 80, 84. मग पहिल्यांदा कोण येतात? वसंतराव नाईक समिती. नंतर कोण येते? वसंतराव नाईक. नंतर बोंगीरवार समिती. नंतर बाबूराव काळे आणि नंतर प्राध्यापक पाटील. पाटील समिती जी आहे प्राध्यापक पाटील ही लास्टला आहे. बरोबर. आणि सगळ्यात अगोदर कोण येतं? वसंतराव नाईक समिती. वसंतराव नाईक, बोंगीरवार, बाबूराव काळे आणि पाटील समिती. 1960, 1970, 1980 आणि 1984. मला असं वाटतं जर बेसिक प्रश्न आला तर हा वरचा प्रश्न येईल, तो तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. केंद्राच्या समिती आपण पाहिल्या. आता कोणकोणत्या पाहिलं सांगा. इकडून या. बलवंत नाही. हसं नाही. सामूहिक विवाह प्रोग्राम नाही. हात वर करू. चला कोण सांगतं? अरे सांग. JVK राव आणि थंगन समिती 1988. अजून कोण इंटरेस्टेड आहे मागे मुलांमध्ये? इकडून या तुम्ही थोडं. चला कोण सांग तू. नाही तू. व्हेरी नाईस. 1977. सिंघवी 86 आणि शेवट थंगन 1988. इकडे इकडे तू नाही का बरं मागे मुलांमध्ये? चला इकडे. सांग. ठीक आहे. याच्यामध्ये सगळ्यात आधी कोणती समिती पाहिली होती? आता आपण बलवंतराव मेहता समिती. आपण मागच्या वेळेस पण बघितलं हे बलवंतराव मेहता समिती.
आता या समितीबद्दल म्हणजे काय येऊ शकतं ह्या समितीवरती, सगळ्यात महत्वाचं काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता होता? स्थापना. स्थापना स्थापना कधी याची माहिती आहे आपल्याला, 1957 ची याची स्थापना आहे. याच्यावरती आणखी प्रश्न काय क्रिएट होऊ शकतो? हा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय की यांनी त्रिस्तरीय पंचायत राजची शिफारस केलेली होती का 3 स्तरावरती पंचायत राजची स्थापना झाली पाहिजे. त्याच्यानंतर मग म्हणजे ग्राम पातळीवर, मध्य आणि मग जिल्हा पातळीवरती. त्याच्यानंतर महत्वाची शिफारस काय, जरी यांनी असं सांगितलं का 3 स्तरावरती पंचायत राज व्यवस्था असली पाहिजे आणि मग अशी 3 स्तरावरची पहिली पंचायत राजची व्यवस्था आहे ती सन 1959 मध्ये पहिल्यांदा कोणत्या राज्यामध्ये स्थापन केली होती? राजस्थान. पहिल्यांदा कोणत्या राज्यामध्ये स्थापन केली? राजस्थान. म्हणजे 3 स्तरावरती पंचायत राज असावी आणि अशी पंचायत राज सगळ्यात अगोदर कुठं स्थापन झाली होती? 1959 मध्ये. कोणत्या राज्यामध्ये? राजस्थानमध्ये. राजस्थान हे पहिलं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये पहिल्यांदा बलवंतराव मेहता समितीच्या शिफारशीवरून 3 स्तरावरती पंचायत राज व्यवस्थेची स्थापना झाली. आणि याचं जे उद्घाटन आहे, हे उद्घाटन कोणी केलं होतं? पंडित जवाहरलाल नेहरूंनी याचं उद्घाटन केलं होतं. इथपर्यंत आपल्याला ठाऊक आहे. दुसरं जे स्टेट होतं, दुसरं स्टेट कोणतं होतं रे? आंध्र प्रदेश. दुसरं स्टेट होतं आंध्र. तिसरं स्टेट होतं आपलं महाराष्ट्र. महाराष्ट्र नाही, सॉरी, आसाम. तिसरं स्टेट होतं आसाम. आणि आपलं महाराष्ट्र कितव्या क्रमांकाला होतं? 9व्या क्रमांकाला कोण होतं आपलं? महाराष्ट्र. राहील लक्षात? मग तुम्हाला हे क्रम पण माहित असणं अपेक्षित आहे. राजस्थान माहित आहे, 1959 माहित आहे, बलवंतराव मेहता समिती, उद्घाटन पंडित जवाहरलाल नेहरू आहे. पहिलं राज्य राजस्थान आहे, दुसरं राज्य आंध्र प्रदेश आहे, तिसरं राज्य आसाम येतं आणि महाराष्ट्र कितवं आहे? हा स्पेशली आकडा लक्षात ठेवायचा. महाराष्ट्र कितव्या क्रमांकाचं राज्य येतं त्याच्यामध्ये? 9व्या क्रमांकाचं आपलं कोण येतं? महाराष्ट्र. हा मुद्दा या समितीच्या बाबतीत फार महत्वाचा आहे. आणि जर तुम्हाला याच्या रिलेटेडच एक मुद्दा विचारला, जर यांनी 3 स्तरावरच्या पंचायत राज व्यवस्थेची शिफारस केली होती तर द्विस्तर पंचायत राज व्यवस्था कोणी सांगितली होती? कोणी सांगितली होती? अशोक मेहता. अशोक मेहता काय म्हटलं होते की पंचायत राज ही द्विस्तरावरती असलेली पाहिजे. आणि मग असं पहिल्यांदा द्विस्तरावरची जी पंचायत राज आहे ही कोणत्या राज्यामध्ये स्थापन झाली होती? 1984 या सालामध्ये. कोणत्या राज्यामध्ये स्थापन झाली होती? कर्नाटक. लक्षात ठेवायचं, हे 2 मुद्दे फार महत्वाचे आहेत. मग तुम्हाला विचारतील 3 स्तरावरची पंचायत राज व्यवस्था शिफारस कोणाची? बलवंतराव मेहता. साल कधीच? 1959 राजस्थान. दुसरं आंध्र प्रदेश. तिसरं म्हटलं तर आसाम. महाराष्ट्र म्हटलं तर 9. मग द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस कोणी केली? अशोकराव मेहता. आणि पहिल्यांदा द्विस्तरावरची जी पंचायत राज कोणत्या राज्यामध्ये स्थापन आहे? 1984 या सालामध्ये. कोणत्या राज्यामध्ये स्थापन झाली होती? कर्नाटक. कोणत्या राज्यामध्ये स्थापन तुम्हाला पाहायला मिळते? कर्नाटक राज्यामध्ये. राहील लक्षात? त्याच्याच बरोबर आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे, तो तुम्हाला परत एकदा कळला पाहिजे. मग 3 स्तरावरची पंचायत राज काय कळलं तुम्हाला? 3 स्तरावरची पंचायत राज बलवंतराव मेहता. द्विस्तराची पंचायत राज अशोक मेहता. आणि अजून एक त्याच्यामध्ये एक प्रश्न येतो, तो तुम्हाला जमायला पाहिजे. पंचायत संस्था चतुस्तरीय स्थापन करावी. पंचायत संस्था चतुस्तरीय स्थापन करावी अशी शिफारस कोणी केली होती? तर तुम्हाला काय लक्षात आलं पाहिजे? जी.व्ही.के. राव. जी.व्ही.के. राव जे आहे, जी.व्ही.के. राव यांनी काय सांगितलं होतं? जी पंचायत व्यवस्था आहे ती पंचायत व्यवस्था कशी असली पाहिजे? चतुस्तरीय असली पाहिजे. पंचायत व्यवस्था कशी असली पाहिजे? चतुस्तरीय असली पाहिजे. चतुस्तरीय हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा. म्हणजे कंपॅरेटिव्ह लक्षात ठेवायचं. 3 स्तर म्हटलं तर कोण लक्षात ठेवायचं? बलवंतराव मेहता. 3 स्तर म्हटलं तर बलवंतराव मेहता. 2 स्तर म्हटलं तर अशोक मेहता. आणि चतुस्तरीय जर म्हटलं तर जी.व्ही.के. राव. चतुस्तरीय जर म्हटलं तर जी.व्ही.के. राव. राहील लक्षात? कंपॅरेटिव्हली राहील लक्षात? परत एकदा, 3 स्तर म्हटलं तर बलवंतराव मेहता. 3 स्तर म्हटलं तर बलवंतराव मेहता. 2 स्तर म्हटलं तर अशोक मेहता. आणि चतुस्तरीय जर म्हटलं तर जी.व्ही.के. राव. अशोक स्तरीय, चतुस्तरीय म्हटलं तर जी.व्ही.के. राव. आता बलवंतराव मेहतावरती जर आणखी प्रश्न फ्रेम करायचा जर झाला तर याच्याबद्दल काही ज्या फॅक्ट्स आहेत मला वाटतं त्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. जसं 3 स्तरीय लक्षात ठेवलं. 3 स्तरीय लक्षात ठेवलं आपण. किती स्तर सांगितले यांनी? 3 स्तर. पहिलं राज्य आपण लक्षात ठेवलं राजस्थान. महाराष्ट्र कितव्या क्रमांकाचं येतं? 9व्या. इथपर्यंत फॅक्ट्स आपण लक्षात ठेवल्या. मला असं वाटतं की याच्यामध्ये आणखी काही जे महत्वाचे मुद्दे ते आपल्याला जमले पाहिजे. जसं की आता एक मुद्दा कायम लक्षात ठेवायचा,
बलवंतराव मेहता म्हटले होते की जी लोकसभाचे सदस्य असतील, लोकसभा आणि विधानसभा, राज्यसभा नाही, लोकसभा आणि विधानसभाचे जे सदस्य असतील त्यांना पंचायत राजमध्ये सदस्यत्व काय दिलं पाहिजे. मी काय म्हणतोय परत ऐका, मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. काय, लोकसभा आणि विधानसभामध्ये जे लोक निवडून गेले असतील त्यांना पंचायत राजमध्ये सुद्धा सदस्यत्व काय दिलं पाहिजे, आपण सदस्यत्व दिलं पाहिजे. हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा. कोणी सांगितलं हे? बलवंतराव मेहता. काय म्हणतात, जे लोकसभा आणि विधानसभामध्ये जे निवडून गेलेले असतील त्यांना पंचायत राजमध्ये सुद्धा आपण सदस्यत्व द्यायला पाहिजे. अजून एक महत्वाचा मुद्दा, ग्रामपंचायतीचा सचिव जो असेल त्याला काय म्हणायचं, ग्रामसेवक. पंचायतीचा जो विकास सचिव असेल त्याला ग्रामसेवक म्हटलं पाहिजे. काय म्हटलं पाहिजे? ग्रामसेवक म्हटलं पाहिजे. कोणी सांगितलं? बलवंतराव मेहता. मग ग्रामसेवकाची जी पद्धत आहे का पंचायत राज व्यवस्थेचा एक ग्रामसेवक हा सचिव असावा हे सांगणारी व्यक्ती कोण आहे? बलवंतराव मेहता. दुसरी बीट्स आपल्याला लक्षात ठेवायचं, दोन महत्वाच्या बीट्स झाल्या. म्हणजे ग्रामसेवक हे जे पद आहे याच्याबद्दल सगळ्यात अगोदर कोणी सांगितलं? बलवंतराव मेहता. लोकसभा विधानसभेच्या सदस्यांना पंचायत राजमध्ये सदस्यत्व दिलं पाहिजे का? दिलं पाहिजे. कोण म्हणतं दिलं पाहिजे? बलवंतराव मेहता. बलवंतराव मेहता काय म्हणतात? द्यायला पाहिजे. अजून एक महत्वाचा मुद्दा येतो का ग्रामीण जो जमीन महसूल आहे त्या जमीन महसुलापैकी 40% जो जमीन महसूल आहे, जमीन महसूल जितका पण जमतो तो त्याच्या 40% जो जमीन महसूल हा कोणाला दिला पाहिजे? पंचायत समितीला. 40% जमीन महसूल कोणाला द्यायला पाहिजे? पंचायत समितीला. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा का दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त गावं मिळून काय स्थापन झालं पाहिजे? न्यायपंचायत. काय स्थापन झालं पाहिजे? न्यायपंचायत. मग हे जे मुद्दे आहेत, हे जे कीवर्ड्स आहेत हे तुम्हाला लक्षातच ठेवायचे. ग्रामसेवक हा जो मुद्दा आहे हा पहिल्यांदा आणणारी व्यक्ती कोण आहे? बलवंतराव मेहता. तुम्हाला हा पण मुद्दा येतो का ग्रामसभेचा सचिव कोणाला म्हटलं जातं? कोणाला म्हटलं जातं? ग्रामसेवकाला. हा, मग तुम्हाला हा टर्म लक्षात ठेवायची का ग्रामसेवक आणावा हे पद असायला पाहिजे हे सांगणारे पहिले व्यक्ती कोण आहे? बलवंतराव मेहता. 2-3 गावं मिळून 2-3 ग्रामपंचायती मिळून एक न्यायपंचायत स्थापन झाली पाहिजे. हा कीवर्ड कोणी आणला? न्यायपंचायत. बलवंतराव मेहता. न्यायपंचायत हा शब्द कोणी आणला? बलवंतराव मेहता. त्याच्यानंतर जमीन महसुलापैकी 40% जो जमीन महसूल हा कोणाला दिला पाहिजे? पंचायत समितीला. हे सांगणारे कोण आहे? बलवंतराव मेहता. आणि लोकसभा विधानसभेच्या सदस्यांना ग्रामपंचायतीच्या याच्यामध्ये सुद्धा सदस्यत्व दिलं पाहिजे असं सांगणारे कोण आहे? बलवंतराव मेहता. मग कीवर्ड जर म्हटलं, कीवर्ड म्हटलं ते 1957 लक्षात राहिलं माझ्या. त्याच्यानंतर 3 स्तरीय लक्षात राहिलं. राजस्थान, आंध्र प्रदेश, आसाम कळलं. महाराष्ट्र 9 कळलं. उद्घाटन 1959 राजस्थान पंडित जवाहरलाल नेहरूंनी उद्घाटन केलं होतं. ग्रामसेवक हा कीवर्ड त्यांनी आणला. न्यायपंचायत ही कन्सेप्ट त्यांनी आणली. 40% महसूल पंचायत समितीला दिला पाहिजे आणि लोकसभा विधानसभांना सदस्यत्व द्यायला पाहिजे. याच्या पलीकडे कीवर्ड जर एवढे लक्षात ठेवले तर हा प्रश्न डन होतो. डन, चालेल. हे बघ, हे फार महत्वाचं आहे. ही टर्म फार महत्वाची. न्यायपंचायत असावी हे सांगणारे व्यक्ती कोण? बलवंतराव. त्याचं फॉर्मेशन आहे ना. कसं कसं? हा, ती त्यांची शिफारस होते. त्यांची शिफारस होते. मग ते पुढे कसं दिलेलं नाहीये. त्यांची ती शिफारस आहे त्याच्यामध्ये. ह्या त्यांनी सुरुवातीला ग्रामपंचायत याच्यामध्ये ग्रामपंचायतीचं फॉर्मेशन कसं असायला पाहिजे. आता पुढची एक समितीने तिने सांगितलं की लोकसभा विधानसभेचे जे सदस्य असतील त्यांना याच्यामध्ये सदस्यत्व द्यायला नकोय. हे फॉर्मेशन आहे. हे पंचायत राज कशी पुढे इस्टॅब्लिश झाली पाहिजे हे यांनी शिफारस केली. ती पुढे जाऊन इन्क्लूड झालेली नाही. या प्रकारचा तो मुद्दा आहे. आलं लक्षात? मग हे कीवर्ड आपण लक्षात ठेवायचे. कोणते कीवर्ड लक्षात ठेवणार? न्यायपंचायत. आता न्यायपंचायत आपल्याला नाही पाहायला मिळत आहे. न्यायपंचायत स्थापन केली पाहिजे. ग्रामसेवक असला पाहिजे. हे झालं इस्टॅब्लिश. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा काय? 40%. हे जे कीवर्ड्स आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायला लागतील. याच्यानंतर कोणती समिती पाहिली होती आपण? अशोक मेहता समिती. अशोक मेहता समिती आपण मागच्या वेळेस पाहिलं, पण अशोक मेहता समितीचे 2च कीवर्ड लक्षात ठेवणार. आता अशोक मेहता समिती आहे. अशोक मेहता समितीची सगळ्यात महत्वाची शिफारस काय होती? द्विस्तरीय पंचायत व्यवस्था असावी, जी आपल्याला इस्टॅब्लिश झालेली नाही पाहायला मिळत. ते फक्त 1984 मध्ये हा प्रयोग कुठं करण्यात आला होता? कर्नाटकमध्ये हा प्रयोग करण्यात आला होता. हा जो मुद्दा आहे
हा अशोक मेहता समितीबद्दलचा हा जो मुद्दा आहे हा आपल्याला मला वाटतं फार महत्वाचा आहे. आता अशोक मेहता समितीचे 3 मुद्दे फक्त लक्षात ठेवायचे. अशोक मेहता समितीचे किती कीवर्ड लक्षात ठेवणार आपण? फक्त 3. एक पहिलं लक्षात ठेवलं आपण काय? द्विस्तरीय पंचायत राज असावी, साल पाठ केले 1984 आणि कर्नाटक, हा एक मुद्दा पाठ केला. डन. दुसरा मुद्दा काय लक्षात ठेवायचा की जिल्हा नियोजन समिती असावी. जिल्हा नियोजन समितीचा आर्टिकल लक्षात येतो का रे? 243 झेड डी. आता 243 झेड डी हा आर्टिकल कुणाचा आहे? जिल्हा नियोजन समिती. कसला आर्टिकल आहे हा? जिल्हा नियोजन समिती. आता हा आर्टिकल पुढे जिल्हा नियोजन समिती आपण स्थापन केली, ती 243 झेड या अंतर्गत जिल्हा नियोजन समिती स्थापन झाली आणि म्हणून हा मुद्दा महत्वाचा आहे की तुम्हाला विचारतील खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार जिल्हा नियोजन समितीची स्थापना झाली. कोणाच्या नुसार स्थापना झाली जिल्हा नियोजन समिती? अशोक मेहता. म्हणजे 2 कीवर्ड लक्षात ठेवले मी. एक काय लक्षात ठेवला? द्विस्तरीय पंचायत राज असावी. दुसरा मुद्दा काय लक्षात ठेवला मी? जिल्हा नियोजन समिती स्थापन करायला पाहिजे. 2 मुद्दे मी लक्षात ठेवले. जिल्हा नियोजन समिती असायला पाहिजे आणि एक तिसरा मुद्दा लक्षात ठेवायचा तो म्हणजे पंचायत राज मंत्र्यांची नेमणूक केली पाहिजे. कशाची नेमणूक केली पाहिजे? राज्य मंत्रिमंडळामध्ये एक पंचायत राज मंत्री असावा जो पंचायतीचा जो कारभार आहे त्या कारभारावरती काय करेल? तो कंट्रोल करेल. पंचायत राज मंत्री असावा. काय असायला पाहिजे? पंचायत राज मंत्री असायला पाहिजे. मग हे जे 3 कीवर्ड्स आहेत एवढे 3च कीवर्ड पाठ करायचे, बाकीच्या शिफारसी लक्षात ठेवायच्या नाही. जर प्रश्न आला तर द्विस्तरीय पंचायत राजवरतीच फ्रेम होतो, बाकीचे प्रश्न फ्रेम नाही होत. पण तरी देखील हे जे 2-3 शब्द आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायला लागतील. द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था, पंचायत राज मंत्री असावा आणि 243 झेड नुसार जिल्हा नियोजन समितीची स्थापना करावी. मग अशोक मेहता, बाकीचं नाही लक्षात राहिलं तरी चाल, हे कीवर्ड तोंडपाठ करून ठेवायचे. काय? पंचायत, द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था, पंचायत राज मंत्री असावा आणि जिल्हा नियोजन समितीची स्थापना करावी. याच्या पलीकडे तुम्हाला बऱ्याच साऱ्या शिफारसी वाचायला मिळतील, त्या पाठ करत बसायच्या नाही. पण हे जे महत्वाचे जे ठोक गोष्टी आहेत या माझ्या पाठ झाल्या पाहिजे. या 3 कीवर्ड वरनं तुम्हाला एकतरी कीवर्ड पेपर मध्ये पाहायला मिळेल. पंचायत राज मंत्री, जिल्हा नियोजन समिती आणि द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था. डन का? आता मला सांगा, द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था कोणी सांगितलं? अशोक मेहता. 3 स्तरीय पंचायत राज व्यवस्था कोणी सांगितलं? बलवंतराव मेहता. आणि चतुस्तरीय पंचायत राज व्यवस्था कोणी सांगितलं? GVK राव. चतुस्तरीय पंचायत राज व्यवस्था कोणी सांगितलं? GVK राव. आता हा प्रश्न फार महत्वाचा आहे की पंचायत राज मंत्री असावा असं कोणी सांगितलं? पंचायत राज मंत्री असावा कोणी सांगितलं? जिल्हा नियोजन समितीचा आर्टिकल काय होता? 243 झेड. 243 झेड. 243 झेड. त्यानंतर कोणती समिती पाहिली होती आपण? कोणती समिती पाहिली आपण? GVK राव. आता मला एक परत सांगा, पंचायत राज, द्विस्तरीय पंचायत राज खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पहिल्यांदा स्थापन झाली? कोणत्या राज्यामध्ये स्थापन झाली? कर्नाटक. कोणतं साल होतं? 1984. आणि 3 स्तरीय पंचायत राज स्थापन करणार महाराष्ट्र कितवं राज्य आहेत? कितवं राज्य येतं? 9वं राज्य येतं. डन. पहिलं राज्य कोणतं होतं? राजस्थान. दुसरं राज्य कोणतं होतं? आंध्र प्रदेश. आणि तिसरं राज्य कोणतं होतं आपलं? आसाम. आसाम तिसरं, दुसरं म्हटलं तर आंध्र आणि पहिलं जर म्हटलं तर राजस्थान. पहिलं जर म्हटलं तर राजस्थान. आता GVK राव समिती जर म्हटलं, GVK राव साल काय होतं या समितीचं? GVK राव समिती साल काय? 1985. GVK राव. पहिली तरतूद आपण पाठ करून ठेवली कोणती? किती? चतुस्तरीय पंचायत व्यवस्था असावी. मग द्विस्तरीय पाठ झालं, 3 स्तरीय पाठ झालं आणि चतुस्तरीय पंचायत राज व्यवस्था असावी सांगणारे व्यक्ती कोण येतात? GVK राव. डन. एक पहिला मुद्दा मी लक्षात ठेवला. एवढंच मला वाटतं या समितीबद्दल प्रश्न फ्रेम झाला तर होऊ शकतो. आणि जर अजून जर म्हटलं तर ग्रामीण विकास आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी या समितीची स्थापना केली होती. एवढ्या 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या. काय? दारिद्र्य निर्मूलन आणि ग्रामीण विकासासाठी खालीलपैकी कोणती समिती स्थापन केली? एवढे 2च कीवर्ड मी पाठ करणार, बाकीचे पाठ नाही करणार. आता ते पण लक्षात कसं ठेवायचं? GVK राव मध्ये किती शब्द येतात? राव मध्ये किती शब्द झाले? 2. आणि 2चा वर्ग किती होतो? 4. असं पाठ राहतं.
म्हणजे डोक्याला ताण घेण्याची जास्त गरज नाही. मग तुम्हाला आज हे सोपं वाटतं, नंतर हे विसरून जातं 1-2 दिवसानंतर. मग चतुस्तरीय कसं लक्षात राहील? राव मध्ये किती कीवर्ड येतात? 2. 2चा जर वर्ग म्हटलं तर किती? 4. मग चतुस्तरीय व्यवस्था असावी ही सांगणारी समिती कोणती होती? जी.व्ही.के. राव. डन इथपर्यंत? जी.व्ही.के. राव. राव म्हणजे हा ग्रामीण शब्द झाला. राव म्हणजे ग्रामीण शब्द झाला आणि म्हणून त्याच्यावरून हे लक्षात ठेवायचं, दारिद्र्य निर्मूलन आणि ग्रामीण विकासासाठी ही स्थापन केली होती. कशासाठी? दारिद्र्य निर्मूलन आणि ग्रामीण विकासासाठी. डन का? आता मला एक सांगा, आपण किती समित्या पाहिल्या? 3. सगळ्यात आधी कोणती पाहिली? बलवंतराव मेहता. बलवंतराव मेहता. साल काय तिचं? 1957. 1957. पहिली शिफारस काय महत्वाची? 3 स्तरीय पंचायत राज. पहिलं राज्य, दुसरं राज्य, तिसरं राज्य. महाराष्ट्र किती होतं? 9. सगळ्यात महत्वाचं पंचायत समितीला ग्रामीण महसूल जितका होता त्याच्यात किती टक्के दिला पाहिजे? 40% महसूल पंचायत समितीला दिला पाहिजे. महत्वाची शिफारस. दुसरी शिफारस काय होते? लोकसभा विधानसभेच्या सदस्यांना इकडे सदस्यत्व द्यायला पाहिजे. म्हणजे यांचं मेन्शन काय होतं का जे आमदार, जे लोकसभा विधानसभा मध्ये जे पण लोक निवडून गेले असतील त्यांना झेडपी असेल, पंचायत समिती असेल, तिथं नेतृत्व करण्याची संधी द्यायला पाहिजे. म्हणजे बाय डिफॉल्ट जे तिकडे आमदार असतील त्यांना इकडे आपण त्यातल्या काही रेशोपैकी झेडपी मध्ये त्यांना काम करण्याची संधी दिली पाहिजे, काही सीट्स त्यांना दिले पाहिजे, अशी त्यांची शिफारस होती. पुढे समित्यांनी ती नाकारली. दुसरी 2 शिफारस झाल्या, 40%ची झाली, झेडपी विधानसभेची झाली, विधानसभा लोकसभेची झाली. अजून काय महत्वाचा मुद्दा होता? ग्रामसेवकाला काय म्हटलं पाहिजे? ग्रामविकास सचिव. म्हणजे ग्रामसेवकाबद्दल सगळ्यात महत्वाची बोलणारी पहिली समिती कोणती होती? बलवंतराव मेहता समिती. आणि अजून एक महत्वाची टर्म राहिली, 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त गावं मिळून काय स्थापन केले पाहिजे? न्यायपंचायत. न्यायपंचायत झालं, 40% झालं, लोकसभा विधानसभा झालं. अजून बस हे 3-4 कीवर्ड आपण लक्षात ठेवले. अशोक मेहता 2 स्तरीय 1984 कर्नाटक. अजून काय लक्षात ठेवलं? जिल्हा नियोजन समिती. जिल्हा नियोजन समिती 243 झेडटी. त्याच्या पलीकडे पंचायत राज मंत्री. म्हणजे विधान जितके पण काही मंत्री असतील त्याच्यामध्ये एक नवीन पद निर्माण केलं पाहिजे, पंचायत राज मंत्री. 2 महत्वाचे कीवर्ड होते, पंचायत राज मंत्री आणि जिल्हा नियोजन समिती. डन. ह्या 2 गोष्टी, एवढ्या 2 गोष्टी पाठ करून ठेवायच्या. जी.व्ही.के. राव म्हटलं तर 2चा वर्ग होतो 4. चतुस्तरीय पंचायत व्यवस्था निर्माण करावी. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, ग्रामीण विकास आणि दारिद्र्य निर्मूलन. डन. इथपर्यंतच्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर एक समिती, याच्यानंतर कोणती समिती येते? एल.एम. सिंघवी. कोणती समिती येते? एल.एम. सिंघवी. आता एल.एम. सिंघवी समितीबद्दल जर प्रश्न आला तर सिंघवी समितीबद्दल जर प्रश्न आला तर तो PYQच रिपीट होईल. तो म्हणजे पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा द्यावा. पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा द्यावा. हा जो प्रश्न आहे हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे की पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा द्यावा अशी शिफारस करणारी समिती कोणती आहे? एल.एम. सिंघवी समिती. डन. याच्या पलीकडे एल.एम. सिंघवी समितीवरती प्रश्न फ्रेम होण्याची शक्यता फार कमी होऊन जाते. अजून एक महत्वाचा मुद्दा येतो बघा. आपण मागाशी पाहिलं बघा, न्याय पंचायत स्थापन केली पाहिजे. काय स्थापन केलं पाहिजे? न्याय पंचायत स्थापन केली पाहिजे. सांगणारी समिती कोणती होती? न्याय पंचायत स्थापन करावी असं कोण म्हटलं होतं? बलवंतराव मेहता. आणि पंचायत राज न्यायाधिकरणाची स्थापना करावी. कशाची स्थापना करावी? पंचायत राज न्यायाधिकरणाची. पंचायत राज न्यायाधिकरणाची स्थापना करावी असं सांगणारी समिती कोण आहे? सिंघवी समिती. कोणती समिती सांगते? एल.एम. सिंघवी समिती. दोघांमध्ये फरक लक्षात घ्या. पंचायत राज न्यायाधिकरण, हे न्यायाधिकरण स्थापन केलं पाहिजे असं सांगतं, आणि न्याय पंचायती स्थापन करावी असं सांगतं कोण? बलवंतराव मेहता. डन का? न्याय पंचायत स्थापन करावी कोण सांगतं? बलवंतराव मेहता. आणि पंचायत राज न्यायाधिकरणाची स्थापना करावी कोण म्हणतं? एल.एम. सिंघवी. मग सिंघवी बद्दल 2च टर्म मी लक्षात ठेवल्या. सिंघवी बद्दल 2च कीवर्ड लक्षात ठेवणार. एक, पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा द्यावा हे सांगणारे कोण आहे? एल.एम. सिंघवी. दुसरी गोष्ट, पंचायत राज न्यायाधिकरणाची स्थापना करावी ही सांगणारे कोण आहे? एल.एम. सिंघवी. बस एवढे कीवर्ड पाठ करायचे, बाकीचं पाठ करण्याची गरज नाही.
आता लास्ट टाइम याला रिवाइज करू. 2 प्रश्न फ्रेम झाले. प्रश्न फ्रेम झाले तर एक तर स्थापनेवर होतील, नाही जर स्थापनेवरती झाले तर आपण जे कीवर्ड सांगितले ते तेवढे कीवर्ड पाठ केले की काम होतंय. आता कसं आठवायचं? आता मी म्हटलं JVK राव. आता काय आठवलं पाहिजे? लगेच काय म्हणायचं? नाही, साल सांगायचं आधी. 1985. साल सांगितलं मी 1985. कधीची? 1900. राव म्हटलं तर किती शब्द झाले? 2. 2 म्हणजे 2चा स्क्वेअर 4. म्हणजे काय? चतुस्तरीय पंचायत राज व्यवस्था स्थापन करावी. पहिली शिफारस. दुसरी आहे राव म्हणजे ग्रामीण शब्द. ग्रामीण विकास आणि दारिद्र्य ग्रामीण विकास आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी जी समिती स्थापन केली होती तिचं नाव काय? JVK राव. डन का? 2च गोष्टी आठवल्या पाहिजे आणि असंच पाठ झालं पाहिजे. JVK राव, ग्रामीण विकास, दारिद्र्य निर्मूलन आणि चतुस्तरीय व्यवस्था निर्माण करावी. पुढची समिती जर मी तुम्हाला म्हटलं अशोक मेहता. अशोक मेहता म्हटलं रे म्हटलं लगेच साल सांगायचं. 1977. साल काय? 1900. पुढची गोष्ट द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था. द्विस्तरीय पंचायत राज पहिलं राज्य कर्नाटक 1984. अजून एक महत्वाची गोष्ट जिल्हा नियोजन समिती. डन का? 2 कीवर्ड झाले पाठ. 1 जिल्हा नियोजन समिती, द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था आणि पहिले कुठं गेलं ते कर्नाटक. डन का? हा, आणि सगळ्यात महत्वाचं काय? पंचायत राज मंत्र्याची नेमणूक. पंचायत राज मंत्र्याची नेमणूक. बस, पंचायत राज मंत्र्याची नेमणूक. अशोक मेहता द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था, कर्नाटक, जिल्हा नियोजन समिती आणि पंचायत राज मंत्री. हा कीवर्ड फार महत्वाचा आहे. यावरती प्रश्न फ्रेम होऊ शकतो. पंचायत राज मंत्री. डन. जिल्हा नियोजन समिती, पंचायत राज मंत्री. जिल्हा नियोजन समिती, पंचायत राज मंत्री. काय आलं पाहिजे उत्तर? अशोक मेहता. अशोक मेहता. जिल्हा नियोजन समिती, पंचायत राज मंत्री. आणि जिल्हा नियोजन समितीचा आर्टिकल प्रिलिम मध्ये येऊ शकतो 243 ZD. 243 ZD. डन का? डन का? पंचायत राज मंत्री, जिल्हा नियोजन समिती आणि द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था. डन. कोणती समिती होती? अशोक मेहता समिती. आता कोणती राहिली? सगळ्यात शेवटला कोणती पाहिली? मी तुम्हाला म्हटलं पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा द्यावा. LM सिंघवी. सिंघवीची फक्त किती शिफारस आहे? 2. सिंघवी जर म्हटलं तर 2 शिफारसी. पंचायत राज व्यवस्थेला काय दिला पाहिजे? घटनात्मक दर्जा द्यावा आणि पंचायत राज न्यायाधिकरणाची स्थापना करावी. पंचायत राज न्यायाधिकरणाची स्थापना करावी. डन का? एवढे जर कीवर्ड तुम्ही लक्षात ठेवले तर मला असं वाटतं काम होईल. सगळ्यात शेवटला काय पाहिलं आपण? थंगन समिती ना. सगळ्यात काय शेवटला काय पाहिलं? हा, पहिली शिफारस काय? थंगन समिती. साल कधी थंगनचं? 1988. काय याची महत्वाची शिफारस? सल्लागार समितीची उपसमिती. ते महत्वाचं नाहीये जास्त. बस, याच्यावरती कोणती पाहिली आपण? LM सिंघवी. सिंघवीचं साल काय येतं? 1986. शिफारस काय? पंचायत राजला घटनात्मक दर्जा द्यावा. पंचायत राजला घटनात्मक दर्जा द्यावा. आणि अजून महत्वाचे पंचायत राज न्यायाधिकरणाची काय करायला पाहिजे? स्थापना. त्याच्यावरती काय येतं रे? JVK राव. राव म्हटलं तर चतुस्तरीय पंचायत राज व्यवस्था स्थापन करावी आणि ग्रामीण विकास आणि दारिद्र्य निर्मूलन. त्याच्यावरती अशोक मेहता. द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था 1977. द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था कर्नाटक 1984. 2 गोष्टी जिल्हा नियोजन समिती आणि पंचायत राज मंत्री. आणि वरती जर म्हटलं बलवंतराव मेहता 3 स्तरीय पंचायत राज राजस्थान महाराष्ट्र येतं 9.
40% महसूल कोणाला दिला पाहिजे? पंचायत समितीला. ग्रामसेवकाला काय म्हणायचं? ग्राम विकास सचिव. आणि एक महत्वाची टर्म न्याय पंचायत. आणि लोकसभा विधानसभेला काय दिलं पाहिजे? सदस्यत्व. हा जो आपण हे जे पॉइंट बाहेर काढले, याच पॉइंट वरती प्रश्न फ्रेम होणार. याच्या पलीकडे प्रश्न फ्रेम झाला की पेपरला तो आठवत नाही. समजलं? आणि याच्याही पलीकडे जर पेपरला प्रश्न आलाच नाही, उत्तरच जमत नाही, दोन समित्या जास्त महत्वाच्या आहे, दोघांमध्ये उत्तर लिहून टाकायचं. समजलं? मी सगळे अँगल सांगितले. नदीवर प्रश्न विचारला तर कोणती नदी जास्त विचारतात? गोदावरी. मग चान्सेस कोणाचे जास्त असतात? गोदावरीचे. साम दाम दंडभेद सगळे टर्म तुम्हाला माहित पाहिजे. याचे सालांवरती एक प्रश्न फ्रेम होईल, नाही झाला तर हे जे महत्वाचे कीवर्ड्स आहेत यावरती प्रश्न फ्रेम होईल. आणि एवढं करून पण जर नाही जमलं तर आपल्याला माहित राहते यापैकी कोणत्या समितीवर जास्त प्रश्न विचारतात, बलवंतराव किंवा अशोक. यामधून तुम्हाला जो टुक्का मारायचा तो तुम्ही मारायला मोकळे. समजलं? मी तिन्ही पण डायरेक्शननी सांगितलं. प्रश्न असे फ्रेम होणार. आणि मी तुम्हाला 100% सांगतो, मी जेवढं लिहिलं आता त्यावरती प्रश्न येणार म्हणजे येणार. कारण ह्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत ना. कारण पंचायत राजला घटनात्मक दर्जा द्यावा हा महत्वाचा कीवर्ड आहे. आणि मग ते सांगणार कोण आहे? सिंघवी. न्याय पंचायत स्थापन करावी फार महत्वाचा कीवर्ड आहे. कोणी सांगितलं? बलवंतराव मेहता. पंचायत राज न्यायाधिकरण फार महत्वाचं आहे. कोणी सांगितलं? हा, 3 स्तरीय, 2 स्तरीय आणि चतुस्तरीय आले ना महत्वाचे कीवर्ड कंपॅरेटिव्हली. म्हणून त्यावरती प्रश्न फ्रेम बनण्याची शक्यता वाढते. चालेल? हा प्रश्न येणार आहे यावेळेस. तो आपण पुढे पाहणार घटनात्मक दर्जाला. तो इथं महत्वाचा नाहीये म्हणून मी तो घेतला नाही. जे मला जे वाटतं जिथं प्रश्न फ्रेम होईल तो मी इथं कन्क्लूड केला. आपण 73-74 मध्ये तो मुद्दा रिपीट होईल. डन का? डन. पाठ करून ठेवायचं. आता परत मी 3-4 कीवर्ड सांगल. आपण हे घेतले पण परत एकदा मी सांगतो, स्टेटच्या मी समिती सांगल त्यातले काही कीवर्ड्स जे पाठ करून ठेवायचे ज्यावरती प्रश्न फ्रेम होणार ते आपल्याला जमायला पाहिजे. चालेल? चल, पहिली समिती कोणती पाहिली होती? वसंतराव नाईक. वसंतराव नाईक समिती. साल पाठ आहे आपलं 1960. आता 2 महत्वाचे प्रोग्राम चालू केले होते, एक 1952 ला आणि एक 1953 ला. सालासह माहित पाहिजे, याच्यावरती प्रश्न आलाय. समुदाय विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय विस्तार सेवा 2 कार्यक्रम चालू केले होतं. पाठ करायचं 1952 आणि 1953. 1952 ला कोणता? समुदाय विकास कार्यक्रम. तुम्ही काय करा माहितीये का, तुम्ही थोडा वेळ आहे ना तुमचे नोट्स बंद करा. कारण ते तुम्हाला पाहिलं स्कोप आहेच, ते तुम्हाला घरी पण आहे, तेच मी शिकवतोय. पण तुम्ही पाठ करा, इथं लक्ष द्या, म्हणजे हे पाठ होईल. खाली पाहायचं वर पाहायचं, खाली पाहायचं, ते लक्ष कन्वर्ट होऊन जातं. समुदाय विकास कार्यक्रम 1900 आणि 1953 ला कोणतं? राष्ट्रीय विस्तार सेवा. राष्ट्रीय विस्तार सेवा. आता मी परत एकदा सांगतो की समुदाय विकास कार्यक्रम काय होता, राष्ट्रीय विकास विस्तार हे काय होतं, हे तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये येतं. आपण हे लेक्चर आहे, एका लेक्चर मध्ये आपण 2 ते 3 मार्क्स काढण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यामुळे मी एक्झाम ओरिएंटेड कीवर्ड एक्सप्लेन करतोय. लक्षात आलं? हे तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये पाहायला मिळेल. मी हे ह्या लेक्चर मधनं प्रश्न फ्रेम झाला पाहिजे या अँगलने मी तुम्हाला सांगतो. चालेल? राष्ट्र समुदाय विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय विस्तार सेवा हे जे साल आहेत, हे साल पाठ पाहिजे. वाचायचं असेल तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये वाचा, हे प्रोग्राम काय होते. समुदाय विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय विस्तार सेवा हे महत्वाचे कार्यक्रम आहे. याचे साल आयोगाने पेपरमध्ये विचारले. कंबाईन फॅक्च्युअल पेपर आहे, त्याच्यामध्ये साल विचारले. आणि नेमकं असं झालं की हे जे 2 प्रोग्राम स्टार्ट केले होते हे झाले फेल. आणि हे फेल का झाले, हे फेल का झाले याचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली होती. तिचं नाव काय होतं? वसंतराव नाईक. पहिला मुद्दा. आता पहिला मुद्दा, समिती का स्थापन केली होती, हे कार्यक्रम फेल झाले होते, ते का बरं फेल झाले याचा अभ्यास करण्यासाठी कोणती समिती स्थापन केली? वसंतराव नाईक. दुसरी गोष्ट, आता मी काही गोष्टी पाठ करायला लावतो की हे जे साल हे पाठच पाहिजे. 1952 ला समुदाय विकास कार्यक्रम आहे, 1953 ला राष्ट्रीय विस्तार सेवा आहे. हे माझं काय असणं अपेक्षित आहे, हे माझं पाठ असणं अपेक्षित आहे. हे जे 2 कीवर्ड्स आहेत हे तुम्ही पाठ करून ठेवायचे. आता महत्वाची गोष्ट, तुम्हाला माहिती आहे का इतिहासामध्ये 2 महत्वाचे नावं येतात. एक येतो मेयो आणि दुसरं येतो रिपन.
रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटलं जातं. म्हणजे ग्रामीण भागामध्ये नुसतं केंद्रामधूनच राज्य करायचं असं नाही. आपण काय करू, जे अधिकार आहे हे जिल्हा लेवलला, ग्राम लेवलला सगळ्यांमध्ये अधिकारांची काय करू, आपण विभागणी करू. बरोबर ना? ग्राम लेवल पर्यंत आपण अधिकारांची विभागणी करू. पंचायत राज व्यवस्था स्थापन केली पाहिजे, म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन केल्या पाहिजे. हे इतिहासामध्ये सांगणारा जो व्हाईसराय होता त्याचं नाव काय होतं, रिपन. 1882च्या काळामध्ये त्याने स्थानिक स्वराज्य संस्थांचा ऍक्ट आणला होता, 1882च्या काळामध्ये. बरोबर. म्हणजे इतिहासाचा अभ्यास करत असताना हे जे 3-4 नाव आहेत, ज्याच्यामध्ये लिटन येतो, रिपन येतो, डफरीन येतो, हे नाव आपल्याला पाठ असणं अपेक्षित आहे. मग मुद्दा काय, स्थानिक स्वराज्य संस्था असावी हे सांगणारा पहिला व्यक्ती कोण होता त्यावेळेस इतिहासामध्ये, रिपन होता. आणि मग पुढे जाऊन आपली भारत स्वतंत्र झालं, स्वतंत्र झाल्यानंतर ग्राम पातळीवरती सुद्धा अधिकारांचं काय केलं पाहिजे, विभागणी केली पाहिजे ना. अधिकारांची काय करायला पाहिजे, आपण विभागणी केली पाहिजे. नुसतं केंद्रावरूनच अधिकार नाही चालणार. केंद्राचे अधिकार काही राज्याला नंतर शिफ्ट केले. नुसतं केंद्राचे राज्याचे अधिकार हातात असलेले चालणार नाही. राज्याकडून पण काही अधिकार कुठे शिफ्ट झाले पाहिजे, जिल्हा पातळीवर, ग्राम पातळीवर स्थापन झाली पाहिजे. आणि म्हणूनच पंचायत राज व्यवस्था कशी असावी, या मागच्या आपण केंद्राच्या समित्या पाहिल्या होत्या, तशी केंद्राचं झालं, पण तुम्हाला राज्यामध्ये पंचायत राज व्यवस्था कशी असावी याचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये जी पहिली समिती स्थापन केली होती त्या समितीचं नाव काय होतं, वसंतराव नाईक समिती. महाराष्ट्राची स्वातंत्र्याची स्थापना आहे. महाराष्ट्र कधी स्वतंत्र झाला, 1957 का 56ला, 1960ला, 1960ला. आणि महाराष्ट्र गुजरातची स्थापना कधी आहे, 1 मे 1960. दोघांची एकत्र म्हणून स्थापना कधी आहे, 1 नोव्हेंबर 1956. 1 नोव्हेंबर 1956 ला महाराष्ट्र गुजरात द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना केली होती, 1 नोव्हेंबर 1956 ला. म्हणजे त्याच्यामध्ये महाराष्ट्र पण होता आणि गुजरात पण होता. आणि मग हे दोघं एकमेकांपासून सेपरेट केले 1 मे 1960 ला. म्हणजे महाराष्ट्र गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन स्वतंत्र राज्य स्थापन झाले 1 मे 1960 ला. आणि मग महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर 1960 ला हा विचार केला की मग महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था कशी असावी. आणि म्हणून या समितीच्या स्थापनेचं साल सुद्धा काय आपल्याला पाहायला मिळतं, 1960. 1960 ला महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कशी असावी यासाठी जी समिती स्थापन केली त्या समितीचं नाव काय पाहायला मिळतं आपल्याला, वसंतराव नाईक समिती. आता होणार काय, जे राज्यापर्यंत जे अधिकार हे तुमच्या ग्रामीण भागापर्यंत सुद्धा पोहोचणार आहे. म्हणजे ग्रामापर्यंत, जिल्ह्यापर्यंत हे अधिकार पोहोचणार आहे. अधिकारांचं विकेंद्रीकरण होणार आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातील लोकशाही विकेंद्रीकरण समिती या समितीला म्हटलं जातं. काय म्हणतात, महाराष्ट्रातील लोकशाहीचं विकेंद्रीकरण करणारी समिती. लोकशाहीचं विकेंद्रीकरण म्हणजे राज्याचे जे अधिकार ते जिल्हापर्यंत, ग्रामीण भागापर्यंत न्यायचे, म्हणजे अधिकारांचं विकेंद्रीकरण करायचे. आणि म्हणून या समितीला जे नाव दिलं होतं ते नाव काय होतं, महाराष्ट्रातील लोकशाहीची विकेंद्रीकरण समिती. आता लक्षात ठेवून अवघड का हो, नाही, सुरुवातच इथून झाली आहे ना. आणि म्हणून विकेंद्रीकरणच या समितीने सुरुवात केली आहे. आणि म्हणून हे पाठ करणं अवघड नाहीये. या समितीला म्हणायचं महाराष्ट्रातील लोकशाहीचं विकेंद्रीकरण करणारी समिती. समिती नाव लक्षात येतं. त्याच्यानंतर एक सचिव नाव लक्षात येतं का, सचिव साळवी, स लागतं का, सचिव साळवी, साळवीचा पण स, सचिवचा पण स. आणि म्हणून या समितीचे जे सचिव होते त्यांचं नाव पाठ करून ठेवायचं. सचिव कोण होते, साळवे. सचिव कोण होते, साळवे. डन का, लक्षात ठेवायला सोपं झालं. सचिव कोण आहे, साळवे. सचिव कोण येते या समितीचे, साळवे. बाकीचे सदस्य, याचे बरेच सारे सदस्य पाठ करण्याची आवश्यकता आहे का, नाही, सदस्य पाठ करण्याची आवश्यकता नाही. आता महत्वाचा मुद्दा, केंद्रामध्ये पहिली समिती कोणती स्थापन झाली होती, बलवंतराव मेहता. तिने काय सांगितलं होतं, लोकसभा विधानसभेच्या सदस्यांना तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा सदस्यत्व दिलं. ते त्यांच्या पहिल्या समितीने सांगितलं होतं केंद्राच्या सदस्यत्व दिलं पाहिजे. राज्याच्या पहिल्या समितीने सांगितलं सदस्य देऊ. डन का, लक्षात राहिलं, कंपॅरेटिव्हली सोपं झालं बघा. केंद्राच्या पहिल्या समितीने म्हणजे बलवंतराव मेहता समिती म्हटली होती का लोकसभा विधानसभेच्या सदस्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचं सदस्यत्व दिलं पाहिजे. पण राज्याची जी पहिली समिती स्थापन केली वसंतराव नाईक, ते म्हणता की लोकसभा आणि विधानसभेचे जे सदस्य आहेत त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सदस्यत्व देऊ नाही. कंपॅरेटिव्ह आलं लक्षात. त्यांनी यस ची फुली मारली होती, यांनी कसली फुली मारली, नोची. डन का. आता ग्रामपंचायतीमध्ये एक ग्रामसेवक असावा, हे ह्या समितीने पण सांगितलं आणि हेच त्या समितीने पण सांगितलं. येते लक्षात.
येते लक्षात. बलवंतराव मेहता समिती काय म्हटली होती? गावाचा विकास करण्यासाठी एक कोण असला पाहिजे? ग्रामसेवक. त्याला ग्रामपंचायतीचं काय म्हणतो आपण? सचिव म्हणतो. मग ग्रामसेवक असावा ही जी टर्म आहे ही वसंतराव नाईकांनी पण दिलेली आणि तेच कोणी सांगितले? बलवंतराव मेहता यांनी सांगितलेलं होतं. डन का? आता याच्याबद्दल जर प्रश्न आला तर अजून एक महत्वाचा येतो. केंद्रामध्ये 3 स्तरीय पंचायत राज व्यवस्थेचा स्वीकार केला. ती शिफारस करणारी समिती कोण होते? बलवंतराव मेहता. आणि 3 स्तरीय पंचायत राजच असावी हे राज्यामध्ये सांगणारे व्यक्ती कोण होते? वसंतराव नाईक. डन का? 3 स्तरीय असावी. म्हणजे आता ओव्हरलॅप काय होतंय? त्यांनी पण सांगितलं होतं 3 स्तराची पंचायत राज असावी, यांनी पण सांगितलं 3 स्तराची पंचायत राज व्यवस्था असावी. त्यांनी सांगितलं ग्रामसेवक असावा, यांनी सांगितलं ग्रामसेवक असावा. पटतंय? त्यांनी सांगितलं लोकसभा विधानसभेला यस म्हटलं होतं त्यांनी, यांनी लोकसभा विधानसभेला काय म्हटलं? नो. आलं कंपॅरेटिव्ह लक्षात? ग्रामसेवक 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 ग्रामसेवक, त्रिस्तरीय 3 स्तरीय. दुसरी लोकसभा विधानसभेला ते यस म्हटले, यांनी काय म्हटलं? नो म्हटलं. डन का? आता एक महत्वाचा मुद्दा, संपूर्ण महाराष्ट्रासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा जो ऍक्ट 1961चा, तुम्हाला हा पण विचारतील हा, जिल्हा परिषद पंचायत समितीचा ऍक्ट कोणत्या सालचा आहे? पाठ करायचं हा. 1900. मग ह्या समितीने काय सांगितलं? का सगळ्या महाराष्ट्रासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ऍक्ट 1961चा जो आहे तो सगळ्या महाराष्ट्रासाठी कसा असला पाहिजे? सारखा. डन. सगळ्या महाराष्ट्रासाठी कसा असला पाहिजे? सारखा. आता मी परत एकदा विचार केला की वसंतराव नाईक समितीबद्दल मला काय आठवलं पाहिजे? पहिल्यांदा समिती का स्थापन केली होती? 1952चा समुदाय विकास कार्यक्रम, 1953चा राष्ट्रीय विस्तार सेवा हे फेल झालं होतं म्हणून ही समिती स्थापन केली. दुसरी महत्वाची मुद्दा, का बलवंतराव मेहता समितीने ज्या शिफारसी सांगितल्या होत्या त्या महाराष्ट्रात इम्प्लिमेंट करता येतील का याचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन झाली. त्यांनी सांगितलं होतं 3 स्तरीय पंचायत राज असावी, यांनी सुद्धा सांगितलं काही प्रॉब्लेम नाही, आपण महाराष्ट्रामध्ये 3 स्तराची पंचायत राज व्यवस्था लागू करू शकतो. त्यांनी सांगितलं ग्रामसेवक असायला पाहिजे, यांनी सुद्धा सांगितलं ग्रामसेवक असायला पाहिजे. डन. पण त्यांनी सांगितलं लोकसभा विधानसभेचे सदस्यत्व द्यावं, यांनी सांगितलं त्यांना सदस्यत्व देऊ नये. आणि अजून महत्वाचे काही कीवर्ड सापडतात का जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा जो अधिनियम आहे कोणत्या सालाचा आहे? 1961चा. तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी कसा असला पाहिजे? सारखाच. डन. डन. याच्या पलीकडं मला वाटतं लक्षात ठेवण्यासारखे कीवर्ड नाही आहेत. चालेल? राहील लक्षात? राहील लक्षात? हा एक महत्वाचा मुद्दा येतो. हा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवणार. हा एक आणि हा एक. कोणती समिती पाहिली आता आपण? वसंतराव नाईक. वसंतराव नाईक. कोण सांगतं काय काय कीवर्ड लक्षात ठेवले आपण? जिल्हा परिषद पंचायत समिती ऍक्ट कोणत्या सालचा आहे? 1961. तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी कसा असला पाहिजे? सारखा असला पाहिजे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय? 3 स्तरीय पंचायत राज व्यवस्थेची स्थापना करावी. दुसरा मुद्दा काय येतो परत? ग्रामसेवक असायला पाहिजे. पुढचा मुद्दा, लोकसभा विधानसभेच्या सदस्यांना इकडे सदस्यत्व देऊ नाही. डन का? राहील ना? तुम्हाला काय वाटतं प्रश्न कुठे येईल? एक तर सालावरती 3 स्तरीय पंचायत राज व्यवस्था. याच्या पलीकडे येणारा प्रश्न आहे की याच्यामध्ये काही? लोकशाहीचं विकेंद्रीकरण करणारी समिती कुणाला म्हटलं जातं? वसंतराव नाईक समितीला लोकशाहीचं विकेंद्रीकरण करणारी समिती असं म्हटलं जातं. डन का? चालेल. लोकशाहीचं विकेंद्रीकरण करणारी समिती, 3 स्तरीय पंचायत राज व्यवस्थेचा स्वीकार, ग्रामसेवक, लोकसभा विधानसभेला सदस्यत्व नाही. झाले 4 कीवर्ड पाठ. चला पुढची समिती कोणती होती? बोंगीरवार समिती. कोणती समिती आहे? बोंगीरवार समिती. बोंगीरवार समितीचा एक महत्वाचा मुद्दा आहे बोंगीरवार समिती. आता मी काही काही कीवर्ड लक्षात ठेवल, मी तुम्हाला सांगल ते कीवर्ड लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू. मागच्या वेळेस घेतले तरी ते कीवर्ड आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. बोंगीरवार समिती साल कधीच आहे? 1970. साल कधीच आहे? 1970. डन का? ओके. आता ऐका, 2 महत्वाचे मुद्दे आहेत यांचे. त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आश्रमशाळा. बोंगीरवार समिती. मी परत कीवर्ड तुम्ही लक्ष द्यायचं कीवर्ड कडे. बोंगीरवार समिती. बोंगीरवार आहे का? वारच आहे ना? बोंगीरवार. बोंगीरवार समिती.
आता काही कीवर्ड लक्षात ठेवायचे. पहिला कीवर्ड लक्षात ठेवणार आपण आश्रमशाळा. पहिला कीवर्ड काय लक्षात ठेवणार? आश्रमशाळा. बोंगीरवार म्हटलं का पहिला कीवर्ड आश्रमशाळा लक्षात ठेवायचा. याच्यावरती प्रश्न आलाय. यांचं म्हणणं आहे की आश्रमशाळेचा 100% खर्च कोणी केला पाहिजे? राज्य शासनाने. आणि राज्य शासनाने सगळा खर्च करायचा, आश्रमशाळा स्थापन वगैरे सगळं सगळं राज्य शासनाने करायचं. आणि मग त्याचा कारभार पाहण्यासाठी कोणाकडे द्यायचं? जिल्हा परिषदकडे. मग बोंगीर वार समितीचा पहिला कीवर्ड लक्षात ठेवला मी, आश्रमशाळा. दुसरा महत्वाचा कीवर्ड आपण लक्षात ठेवायचा सहकार. सहकार हा जो विषय, सहकार हा जो विषय, सहकार हा जो विषय, त्यांचं म्हणणं सहकार हा जो विषय हा झेडपी कडून राज्य शासनाकडे द्यायचा. सहकार विषय कोणाकडून कोणाकडे द्यायचा? झेडपी कडून कोणाकडे द्यायचा? राज्य शासनाकडे. पटलं का? मी 2 कीवर्ड पाठ केले. एक आश्रमशाळा, दुसरा कीवर्ड मी पाठ केला सहकार. आश्रमशाळेचा सगळा खर्च कोणी करायचा आणि मग कारभार कोणाकडे पाहायला द्यायचा? सहकार हा विषय कोणाकडे होता? झेडपी कडे. तो कोणाकडे द्या म्हणता? हे आतलं नाही लक्षात राहिलं तरी चालतं. आश्रमशाळा म्हटलं की बोंगीरवार, सहकार म्हटलं की डन का? तुम्हाला आतलं ते बरोबरच देतील, फक्त कीवर्ड वरून समिती ओळखायची. आश्रमशाळा कीवर्ड आला की बोंगीरवार, सहकार विषय आला की बोंगीरवार. कृषी उद्योग समितीची स्थापना करावी, कृषी उद्योग निगम स्थापन करावं. मग कृषी उद्योग निगम म्हटलं रे म्हटलं, काय म्हणतोय मी? कोणता कीवर्ड म्हणतोय? कृषी उद्योग निगम. कृषी उद्योग निगम जर म्हटलं तर काय आठवलं पाहिजे? डन का? काय म्हणतोय मी? कृषी उद्योग निगम म्हटलं रे म्हटले, कोण आलं पाहिजे? बोंगीरवार. सरपंच समिती स्थापन करावी. कोणती समिती? सरपंच समिती स्थापन करावी. आता हे कसं काय जाईल बरं? याचा काय विषय? हा डिलीट. हा, कोणती समिती? सरपंच समिती स्थापन करावी. किती कीवर्ड पाठ केले मी? 4. एक सहकार, एक आश्रमशाळा, 3 कृषी निगम, कृषी उद्योग निगम, आणि 4था सरपंच समिती. मग तुम्हाला विचारतील सरपंच समितीची शिफारस कोणी केली? कृषी उद्योग निगम स्थापन करावं कोणी सांगितलं? सहकार विषय आणि आश्रमशाळा. आश्रमशाळा सगळ्यात महत्वाचा कीवर्ड. आश्रमशाळावरती प्रश्न येतो. आश्रमशाळा, सहकार, कृषी उद्योग निगम समिती, कृषी उद्योग निगमची स्थापना करावी आणि सहकार सरपंच समिती स्थापन करावी सांगणारी व्यक्ती कोण होते? बोंगीरवार. कोण होते? बोंगीरवार. कोण होतं? बोंगीरवार. हा, आता महत्वाचा मुद्दा अजून एक. ग्रामसेवक काय असला पाहिजे? पदवीधर. ग्रामसेवक कोण काय असला पाहिजे? आता मला एक सांगा, ग्रामसेवकाच्या 3 गोष्टी आपण पाठ केल्या. एक, बळवंतराव मी आता म्हटले होते ग्रामसेवक असावा, वसंतराव नाईक म्हटले होते ग्रामसेवक असायला पाहिजे, आणि ग्रामसेवक पदवीधर असावा. कोण म्हटलं? डन का? ग्रामसेवक कोण असला पाहिजे? पदवीधर. कोणी सांगितलं? बोंगीरवार. चालेल का? किती कीवर्ड झाले? 4-5 कीवर्ड झाले. पहिला आश्रमशाळा, दुसरा सहकार, तिसरा कृषी उद्योग निगम, चौथा सरपंच समिती, आणि 5वा ग्रामसेवक काय असायला पाहिजे? पदवीधर. ग्रामसेवक कोण असायला पाहिजे? पदवीधर असायला पाहिजे. डन. ग्रामपंचायत जर स्थापन करायची असेल, आता त्यांनी कृषी उद्योग म्हटलं ना रे, म्हणजे त्यांनी ग्रामीणला फोकस केलाय, आणि ते म्हणतात ग्रामपंचायती स्थापन करायची असेल तर किमान लोकसंख्या किती पाहिजे? ग्रामपंचायत स्थापन करायची असेल तर किमान लोकसंख्या किती असायला पाहिजे? 500. आणि जिल्हा परिषदेमध्ये DYCO हे पद निर्माण करावं. झेडपी मध्ये कोणतं पद निर्माण केलं पाहिजे? DYCO. CEO, DYCO. चल, आता परत एकदा कीवर्ड असेच पाठ करायचे. समिती म्हटली का अशीच पाठ झाली पाहिजे. कोणती समिती आहे? बोंगीरवार समिती. केंद्राची का राज्याची? पहिली कोणती होती? बलवंतराव. पहिली वसंतराव नाईक. साल काय? 1900. दुसरी कोण आहे? साल काय? 1970. मी तुम्हाला विचारतो बघा, वसंतराव नाईक समितीच्या सचिवाचं नाव काय होतं? साळवी. डन का? यांचे सचिव पाठ करायची गरज, कारण ती पहिली समिती म्हणून माहित पाहिजे होतं, आणि ते पाठ करायला सोपं होतं. यांची पाठ करायची गरज नाही. पहिला कीवर्ड आश्रमशाळा, दुसरा कीवर्ड सहकार, तिसरा कृषी उद्योग निगम, चौथं सरपंच समिती, 5वं ग्रामसेवक पदवीधर असावा, 6वा झेडपीला एक पद निर्माण केलं पाहिजे. झेडपीला DYCO, डेप्युटी CO असायला पाहिजे.
अजून एक राहिला का रे? झालं का? आश्रमशाळा झालं, सहकार झालं, कृषी उद्योग झालं, सरपंच समिती झालं, ग्रामसेवक, झेडपी आणि हे राहील. किती लोकसंख्या असायला पाहिजे? किमान 500. एकदा रिवाइज करायचं, एकदा फायनल टच द्या. बोंगीरवार समिती 1970 पहिला मुद्दा, आश्रमशाळा दुसरा, सहकार तिसरा, कृषी उद्योग निगम, सरपंच समिती, ग्रामसेवक पदवीधर असावा, झेडपी चा DYCU आणि लोकसंख्या किती असावी? याच्या आधी कोणती पाहिली? परत एकदा सांगाल वसंतराव नाईक. हा, कशासाठी? 1952 चा समुदाय विकास कार्यक्रम, 1953 राष्ट्रीय विस्तार सेवा. का बरं फेल झाले अभ्यास करायला? वसंतराव नाईक. साल 1960 सचिव होते साळवे, सचिव होते. डन इथपर्यंत. महाराष्ट्रात किती स्तरीय स्थापन करा? 3 स्तरीय पंचायत राज स्थापन करायला हरकत नाही. डन. त्याच्यानंतर ग्रामसेवकाला यस म्हटलं, लोकसभा विधानसभेला नो म्हटलं. पुढे पुढे महाराष्ट्र लोकशाहीचं विकेंद्रीकरणार समिती काय म्हटलं जातं या समितीला? डन इथपर्यंत वसंतराव नाईक. अजून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा ऍक्ट 1961 सगळ्या महाराष्ट्रासाठी कसा असला पाहिजे? सारखा. डन का? आता तुम्हाला हाच प्रश्न येईल, झेडपी आणि पंचायत समितीचा ऍक्ट कोणत्या सालचा? 1900 आणि तो अख्ख्या महाराष्ट्रासाठी सारखा असावा हे सांगणारे कोण आहे? वसंतराव नाईक. डन का? डन. याच्या पुढची समिती कोणती रे? लना बोंगीरवार झाली ना? लना बोंगीरवार. हा, याच्या नंतरची झाली लना बोंगीरवार झाली. लना बोंगीरवार नंतर कोण येतं? बाबूराव काळे. बाबूराव काळेचं काहीच पाठ नाही करायचं, काही टेन्शन नाही घ्यायचं. बाबूराव काळे. पुढची समिती येते पाटील समिती. पुढची कोणती येते? पाटील समिती. आता पाटील समितीबद्दल एक महत्वाचा मुद्दा आहे बघा. पाटील समिती. आता कीवर्ड पाठ करत चालायचं, मी सांगल तसं. खाली जास्त पायचं लोड घेऊ नका, ते तुमच्याकडेच आहे कायम. तुम्हाला माहिती आहे सरपंचाचे काय असायला पाहिजे? थेट निवड. पहिला कीवर्ड पाठ केला मी, थेट निवड. सरपंचाची थेट निवड असावी सांगणारी समिती कोण? पाटील. आता मी लॉजिक सांगतो. पाटील म्हणजे गावचा सरपंच. त्याला असं वाटतं की माझी थेट निवड झाली पाहिजे. निवड कशी झाली पाहिजे? थेट निवड झाली पाहिजे. पहिला कीवर्ड. दुसरी गंमत आहे, दुसरा महत्वाचा मुद्दा येतो, महिलांसाठी 1/4 जागा. 4 पैकी 1 जागा कोणाला गेली पाहिजे? महिलांना. 1/4 आलं म्हणजे पाटलांना बायकोला कदाचित उभं करायचं असेल. महिलांना किती जागा म्हटले? 1/4. महिलांना किती जागा आहे? 1/4. याच्यावरूनच अजून एक महत्वाचा कीवर्ड आहे, महिला बाल कल्याण समिती. म्हणजे पाटलांचा महिलांविषयी प्रचंड आदर आहे. महिला आणि बाल कल्याण समिती. कीवर्ड बघा कसं लक्षात राहील. महिला व बाल कल्याण समिती. महिला व बाल कल्याण समिती. अजून एक महत्वाचा मुद्दा येतो याच्यामध्ये, आमदार. झेडपी वरती, जिल्हा परिषदेवरती आमदार खासदार नको. आता एक कीवर्ड असं लक्षात येऊ शकतो का रे आपण? आमदार खासदारांना यस म्हणणारी एकच समिती आहे. कोणती? बळवंतराव मेहता. वसंतराव नाईकांनी यांना नो म्हटलं होतं, पाटलांनी पण यांना नो म्हटलंय. मग असं एक कन्क्लुजन आपण घेऊ शकतो, यस म्हणणारी एकच समिती आहे, बळवंतराव मेहता. आता पाटील म्हटले की महिलांवरती फोकस करायचा. महिलांना 1/4. महिला आणि बाल विकास महिला आणि बाल कल्याण विभाग स्थापन करावा. काय स्थापन केलं पाहिजे? महिला आणि बाल कल्याण समिती स्थापन करावी. कोणती समिती स्थापन करावी? महिला आणि बाल कल्याण समिती. ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ना, ह्या फार महत्वाच्या आहेत. एक, जनतेतून थेट सरपंचाची निवड. महिलांना किती? 4 पैकी 1 जागा महिलांना द्यावी. महिला आणि बाल कल्याण समिती. आणि झेडपी आमदार, झेडपी मध्ये आमदार खासदार असायला नको. बस इथपर्यंतच्या ज्या गोष्टी आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्र्याचा दर्जा द्यावा. जिल्हा परिषद अध्यक्षांना, झेडपीच्या अध्यक्षांना कशाचा दर्जा दिला पाहिजे? राज्यमंत्रींचा दर्जा द्यायला पाहिजे. बस. आता कसं लक्षात राहील? पाटील म्हटलं की ते कशामध्ये इंटरेस्टेड आहे? पाटील जर म्हटलं तर थेट निवडून येण्यामध्ये पाटील इंटरेस्टेड आहे. पहिली गोष्ट, थेट त्यांची निवड झाली पाहिजे सरपंचाची.
दुसरी गोष्ट, महिलांना किती जागा द्यायला पाहिजे? 4 पैकी 1 म्हणजे 1/4 जागा कोणाला दिल्या पाहिजे? महिलांना दिल्या पाहिजे. त्याच्यानंतर महिला आणि बालकल्याण समितीची स्थापना झाली पाहिजे. महिला आणि बालकल्याण समितीची स्थापना झाली पाहिजे. आणि झेडपीचे जे अध्यक्ष आहेत त्यांना कशाचा दर्जा द्यायला पाहिजे? राज्यमंत्र्यांचा. डन. झेडपीच्या अध्यक्षांना कशाचा दर्जा दिला पाहिजे? राज्यमंत्र्यांचा. महिलांना किती जागा असायला पाहिजे? 1/4. महिला आणि बालविकास समितीची स्थापना झाली पाहिजे. आणि सरपंच कशा असायला पाहिजे? थेट असायला पाहिजे. याच्यापेक्षा वेगळं पाठ करण्याची गरज नाही. एकदा परत आपण रिवाइज करून घेतलं, एक प्रश्न येणार. पाटील म्हटलं की परत एकदा सरपंच थेट जनतेतून यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, 1/4 जे सीट्स आहेत कुणाला असायला पाहिजे? महिलांसाठी. महिला आणि बालविकास समिती असायला पाहिजे, समितीची स्थापना केली पाहिजे. आणि झेडपीच्या अध्यक्षांना कशाचा दर्जा दिला पाहिजे? राज्यमंत्र्यांचा दर्जा द्यायला पाहिजे. डन. इथपर्यंतच्या ज्या गोष्टी समित्यांच्या त्या पेपरमध्ये येतात त्या आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. आता पुढचा मुद्दा येतो 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती. याचे जे आर्टिकल्स आहेत या आर्टिकल्स पेपरमध्ये येतात. 73 आणि 74वी घटना दुरुस्ती घ्यायचं. 73 आणि 74वी घटना दुरुस्ती. 73 आणि 74वी घटना दुरुस्ती. आता त्याच्या अगोदर तुम्हाला काय माहित असायला पाहिजे की आपल्या पॉलिटीच्या चॅप्टरमध्ये, पॉलिटी म्हणजे आपल्या राज्यघटनामध्ये आपल्याला आर्टिकल 40 दिसतो. आर्टिकल 40 आहे राज्यघटनामध्ये. आर्टिकल 40 कशासाठी? आर्टिकल 40 आर्टिकल 40 मध्ये राज्यघटनेमध्ये ऑलरेडी सांगितलंय का आर्टिकल 40 काय म्हणतोय? ग्रामपंचायतीची स्थापना करावी. असं कोण म्हणतंय? तुमचं आर्टिकल 40 म्हणतोय. डन. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की स्थानिक स्वराज्य संस्था हा जो विषय, कोणता? स्थानिक स्वराज्य संस्था. आपण हा विषय बघतोय ना की स्थानिक स्वराज्य संस्था हा जो विषय हा कशामध्ये येतो रे? आपल्या राज्यसूचीमध्ये. कशामध्ये येतो आपला हा विषय? राज्यसूचीमध्ये. लक्षात ठेवायचं, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे हा ग्रामीण भागाचा विषय येतो. आणि ग्रामीण भागाचा विषय असला तर हा कोणत्या सूचीमध्ये असायला पाहिजे? राज्यसूचीमध्ये हा विषय यायला पाहिजे. डन. इथपर्यंत कोणत्या सूचीमध्ये यायला पाहिजे? हा. मग आर्टिकल 40 काय म्हणतो? ग्रामपंचायतीची स्थापना. आर्टिकल 40 काय म्हणतो? ग्रामपंचायतीची स्थापना. आणि स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय कशामध्ये येतो? तुमच्या राज्यसूचीमध्ये. त्यानंतर पंचायत राजसाठी 2 महत्वाच्या घटना दुरुस्त झाल्या. त्यातली पहिली महत्वाची घटना दुरुस्ती येते 73वी आणि दुसरी येते 74वी. 73वी घटना दुरुस्ती साल कोणते? 1992 का 93? 1992 यायला पाहिजे ना. साल कधी येतात? 1992 यायला पाहिजे. बरोबर ना? हा. 1992. 73वी घटना दुरुस्ती 1992. 74वी घटना दुरुस्ती सुद्धा कोणत्या सालात येते? 1992. आता हा एकदम बेसिक प्रश्न आहे. 73वी घटना दुरुस्ती जी आहे ती कशासाठी हो? कशासाठी येते? ग्रामपंचायतीच्या रिलेटेड. कशासाठी येते ही? ग्रामपंचायतीच्या रिलेटेड. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? ग्रामपंचायतीच्या रिलेटेड म्हणजे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित कोणता विषय येतो? 73वी घटना दुरुस्ती. ग्रामीण भागाशी संबंधित कोणती घटना दुरुस्ती येते? 73वी. आणि शहरी भागाशी संबंधित जी घटना दुरुस्ती येते ती कोणती येते? 74वी. शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. डन का? पहिला मुद्दा. 73वी घटना दुरुस्ती कोणासाठी आहे? ग्रामीण भागासाठी. 74वी घटना दुरुस्ती कोणासाठी आहे? शहरी भागासाठी. या 2 गोष्टी लक्षात राहतील. त्याच्यानंतर मुद्दा काय पाहतो? 73वी जी घटना दुरुस्ती त्याच्या रिलेटेड कितवी अनुसूची येते हो? कितवी अनुसूची येते? 11वी अनुसूची 73व्या घटना दुरुस्तीच्या रिलेटेड येते. आणि जी 12वी अनुसूची आहे ती तुमच्या कोणत्या घटना दुरुस्तीच्या रिलेटेड येते? 74वी. डन का? डन का? परत एकदा. 73वी घटना दुरुस्ती कोणासाठी आहे? ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी. 74वी कोणासाठी आहे? शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी. पुढचा मुद्दा. 73व्या घटना दुरुस्तीची कोणत्या अनुसूची संबंधित आहे? 11वी. 74वी कोणत्या अनुसूची संबंधित आहे? 12वी. इथपर्यंत पटलं? त्याच्यानंतर 2 महत्वाच्या तारखा पाठ करायच्या. 73वी घटना दुरुस्ती कधी लागू झाली? 24 एप्रिल 1993. काय पाठ केलं? 24 एप्रिल 1993.
73वी जी घटना दुरुस्ती कधी लागू झाली हो? 1 जून 1993. 1 जून 1993 झाल्या का 2 तारखा पाठ? पहिली तारीख काय होती? 24 एप्रिल 1993. दुसरी तारीख कोणती आहे? 1 जून 1993. पटलं इथपर्यंत? पटलं? पटलं का? चला परत एकदा सांगा. 73वी घटना दुरुस्ती कोणत्या सालात? 1992. कशाची आहे? ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. 74वी घटना दुरुस्ती 1992 शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. याच्यामध्ये किती अनुसूची संबंधित आहे? 11वी. इथं कोणत्या अनुसूची यायला पाहिजे? 12वी. याची इम्प्लिमेंटेशनची तारीख येते 24 एप्रिल 1993. याची इम्प्लिमेंटेशनची तारीख येते 1 जून 1993. 24 एप्रिल 1993. 1 जून 1993. पटली इथपर्यंत? हा जो प्रश्न आहे तिथपर्यंतचा हा तुम्हाला पेपर मध्ये जर फ्रेम झाला तर तो तुम्हाला जमायला पाहिजे. चालेल? जायचं पुढे. पुढचा मुद्दा. आता याची जी सुरुवात आहे की पंचायत राजला घटनात्मक दर्जा दिला पाहिजे. हा जो स्ट्रक्चर, या स्ट्रक्चरवरती कंबाईनला प्रश्न मोस्टली येत नाही, पण ते तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. पण मी आता हे जे सांगितलं हे तुमचं तोंडपाठ असायला पाहिजे. इथं प्रश्न फ्रेम होतो, हे तुमचं तोंडपाठ असलं पाहिजे एवढं इथं, कारण इथं प्रश्न फ्रेम होणार आहे. हा भाग राहिलेला लिहायचं. हा कितव्या भागामध्ये येतो? भाग 9 मध्ये येतो. आणि हा कोणत्या भागामध्ये येतो? भाग 9A. एवढं तोंडपाठच पाहिजे. विषय पण नाही याचे. 18 29 काय 29 18. मग 73व्या घटना दुरुस्तीमध्ये किती विषय येतात? किती विषय येतात? 29. किती विषय येतात? आणि 74वी संबंधित किती विषय येतात? 18 विषय येतात. किती विषय याच्याशी संबंधित? 18. पटलं का? आता थोडंसं अवघड झालं लक्षात ठेवायला. चला बोला. 73वी घटना दुरुस्ती 1992. 1992 कशाशी संबंधित आहे? ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. 74वी कधी येते? 1992 शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. 73वी घटना दुरुस्तीमध्ये कितव्या अनुसूची संबंधित आहे? 11वी. त्याच्यानंतर भाग कितवा संबंधित आहे? 9. याच्यामध्ये किती विषय येतात? 29. 74वी घटना दुरुस्ती किती अनुसूची संबंधित आहे? 12व्या. किती भाग मध्ये येतं? भाग 9 आहे. किती विषय येतात? किती विषय येतात? 18. लागू झाली 24 एप्रिल 1993. लागू झाली 1 जून 1993. डन का? 29 विषय वरती, 73 मध्ये खाली 29 18. 29 पहिला मुद्दा. भाग 9. भाग 9 आहे. भाग 9. भाग 9 आहे. डन इथपर्यंत. त्याच्यानंतर अनुसूची 11वी, अनुसूची 12वी. अनुसूची 11वी, अनुसूची 12वी. तारीख 24 एप्रिल 1993. 1 जून 1993. पटलं? मान्य इथपर्यंत? आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. 73वी घटना दुरुस्ती. कितवी घटना दुरुस्ती? 73वी घटना दुरुस्ती. किती विषय 73 मध्ये? 29. कितव्या भागाशी संबंधित आहे? भाग 9. कितव्या अनुसूची संबंधित आहे? 11वी. आणि कधी लागू झाली? 24 एप्रिल 1993. 74वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. किती विषय याच्यामध्ये? एकूण 18 विषय. कितव्या अनुसूचीशी संबंधित आहे? 12वी. कोणत्या भागामध्ये येते? भाग 9A मध्ये. कोणत्या भागामध्ये येते? भाग 9A मध्ये येते. आणि कधी लागू झाली? 1 जून 1993. 1 जून 1993. डन इथपर्यंत. आता आपण जाऊया की आधी काय होतं की पंचायत राज व्यवस्था याला घटनात्मक दर्जा नव्हता, आणि मग घटनात्मक दर्जा देण्यासाठी काही प्रयत्न केले, आणि मग त्या प्रयत्नांमध्ये कोणकोणत्या स्टेप्स होत्या ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. याच्यामध्ये पहिल्यांदा सगळ्यात महत्वाची समिती आली होती LM सिंघवी समिती. कोणती समिती आली होती? LM सिंघवी समिती. या LM सिंघवी समितीने सगळ्यात अगोदर सांगितलं होतं की पंचायत राजला घटनात्मक दर्जा द्यावा. नीट लक्षात घ्या. मी पहिल्यांदा काय सांगितलं होतं? कोणती समिती? LM. काय सांगितलं? पंचायत राज व्यवस्थेला काय दिला पाहिजे? घटनात्मक दर्जा. काय दिला पाहिजे? घटनात्मक दर्जा. आणि मग ह्या LM सिंघवी समितीने सांगितलं होतं 1986 मध्ये. कधी सांगितलं? 1986. मग LM सिंघवीने सांगितलं की घटनात्मक दर्जा द्यावा.
आणि मग 1986 नंतर राजीव गांधींचं सरकार होतं आणि मग राजीव गांधींनी एल.एम. सिंघवी समितीची शिफारस ऐकली आणि राजीव गांधी म्हणाले की पंचायत राज व्यवस्थेला आता आपण घटनात्मक दर्जा देऊया. कोण म्हटलं? हे राजीव गांधी. आणि मग राजीव गांधींनी घटनात्मक दर्जा देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी सांगितलं होतं 1986 मध्ये, यांनी प्रयत्न केले 1989 मध्ये. कधी प्रयत्न केले? 1989 मध्ये. आता दोन गोष्टी ना, एक ग्रामीण भाग आणि एक शहरी भाग. ग्रामीण भाग आहे ना, ग्रामीण भागाची व्यवस्था वेगळी आहे, शहरी भागाची व्यवस्था वेगळी. जसं ग्रामीण भागामध्ये काय असणार आहे? तुमची ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, हा ग्रामीण भागाचा सेक्शन झाला. तिकडे नगर परिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिका हे तुमच्या शहरी भागासाठी झालं. पट्ट इथपर्यंत. ग्रामीण भागासाठी काय असणार? ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. आणि नागरी भागासाठी काय असणार? नगर परिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिका. मग आता शहरी भागासाठी वेगळा सिस्टम आणि ग्रामीण भागासाठी वेगळा सिस्टम करावं लागेल. आणि म्हणून कोणी सुरुवात केली? राजीव गांधींनी. साल कोणतं होतं? 1989. साल होतं 1989. आणि मग राजीव गांधींनी 2 विधेयक मांडले. किती विधेयक मांडले? त्यातलं पहिलं विधेयक होतं 64वं आणि पुढचं विधेयक होतं 65वं. विधेयक मांडलं फक्त. 64 आणि 65. कितव्या क्रमांकाचे विधेयक आहे? 2. 64 आणि 64 होतं ग्रामीण भागासाठी आणि 65 होतं शहरी भागासाठी. पटलं का? मग मी तुम्हाला विचारलं, घटनात्मक दर्जा याची सुरुवात मुळात कोणापासून झाली? सिंघवी समिती. सिंघवी समितींना वाटलं की पंचायत राजला घटनात्मक दर्जा द्यावा आणि मग त्यांची शिफारस कोणी स्वीकारली? आणि कितवे विधेयक मांडले? 2. 64 आणि 64 होतं ग्रामीण भागासाठी आणि 65 होतं शहरी. मग आता विधेयक मांडले संसदेमध्ये. गंमत अशी झाली, लोकसभेमध्ये हे विधेयक पास झालं पण राज्यसभेमध्ये ते पास होऊ शकलं नाही आणि म्हणून हे जे 2 विधेयक होते ते कोलॅप्स झाले. समजलं? हे 2 विधेयक काय झाले? कोलॅप्स झाले. प्रयत्न कोणी केला होता? राजीव गांधींनी. किती विधेयक मांडले? 1. 64 कुणासाठी? 65 कुणासाठी? लोकसभेत पास झालं, राज्यसभेत पास होऊ शकलं आणि म्हणून हे विधेयक कोलॅप्स झाले. आणि मग पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला का? तो घटनात्मक दर्जा प्राप्त होऊ शकला नाही. मग याच्यानंतर एक महत्वाचे व्यक्ती आले, व्ही.पी. सिंग. कोण आलं? व्ही.पी. सिंग. कोण आलं? राजीव गांधींचं सरकार गेलं 89 नंतर आणि मग पुढचं सरकार आलं व्ही.पी. सिंग यांचं. आणि व्ही.पी. सिंग यांनी परत एकदा पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देण्याचा प्रयत्न केला. कोणी प्रयत्न केला? व्ही.पी. सिंग यांनी प्रयत्न करत असताना त्यांचं सरकार कोलमडलं आणि परत एकदा आपलं जे स्वप्न होतं ते परत एकदा राहून गेलं. पटलं? कोण आलं होतं? व्ही.पी. सिंग. पटले? कोण आलं होतं? व्ही.पी. आतापर्यंत आपण 3 गोष्टी पाहिल्या. याची जी मूळ सुरुवात ही कोणापासून झाली होती? एल.एम. सिंघवी. एल.एम. सिंघवी काय म्हटली? पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा द्यावा. पटले इथपर्यंत? मग याची सुरुवात कोणी केली? राजीव गांधींनी. 2 विधेयक 64 आणि 64 ग्रामीण भाग, 65 जमतं. लोकसभेत पास झालं, राज्यसभेत होऊ शकलं आणि म्हणून विधेयक काय झालं? कोलॅप्स. याच्यानंतर कोणतं सरकार आलं? व्ही.पी. सिंग. कोणतं सरकार आलं? व्ही.पी. सिंग. प्रयत्न केला पण नेमकं सरकार कोलमडलं आणि म्हणून ते स्वप्न अर्धवट राहील. पटलं? म्हणजे प्रयत्नामध्ये 3 लोक झाले. 1 एल.एम. सिंघवी, 2 राजीव गांधी आणि 3 व्ही.पी. सिंग. पटलं? आता गंमत झाली होती, सिंघवी समिती पण गेली, राजीव गांधींचे पण प्रयत्न झाले, व्ही.पी. सिंगांचे पण प्रयत्न झाले आणि मग महत्वाचं साल येतं साल 1991. ज्या 1991 मध्ये अर्थव्यवस्थेमध्ये प्रचंड बदल झाले. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन या गोष्टी झाल्या. प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन या गोष्टी झाल्या ना 1991 ला. 1991 ला गंमत अशी झाली का ग्लोबलायझेशन, आताचं मार्केट बघा ना तुम्ही, अमेरिकेला काही पाठवा, अमेरिकेतून काही पण घ्या. हे कोणामुळे शक्य? त्या ग्लोबलायझेशन मुळे. प्रायव्हेटायझेशन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की 1993 ला सगळ्यात महत्वाचं म्हणजे खासगी बँकांची स्थापना 1993 ला सुरुवात केली होती. नरसिंहन समिती, 93-97 2 समिती तुम्हाला माहित असतील. 1993 ला प्रायव्हेटायझेशन म्हणजे काय? प्रायव्हेट उद्योग स्थापनेला परमिशन दिली, जेणेकरून उद्योगांचे डेव्हलपमेंट होईल, मालाचं प्रोडक्शन होईल, निर्यात वाढेल, निर्यात वाढली का परकीय चलन प्राप्त होईल. याच्यासाठी प्रायव्हेटायझेशन केलं, ग्लोबलायझेशन केलं, इंडस्ट्रियलायझेशन. या सुरुवात 1991 पासून चालू झाले आपल्या. आणि मग 1991 ला पी.व्ही. नरसिंह राव यांचं सरकार
आणि मग त्यावेळेस वित्तमंत्री होते मनमोहन सिंग. मनमोहन सिंग वित्तमंत्री होते ना, आणि मनमोहन सिंगांच्या काळामध्ये प्रचंड बदल झाले. आणि मग तुम्हाला 8वी योजना पण त्याच पिरियडमध्ये पाहायला मिळते. 8वी योजना 1992 ते 1997 8वी योजना इम्प्लिमेंट केली होती. मानवाचा विकास तुम्हाला माहिती आहे का, मनमोहन प्रतिमान त्या योजनेला 8वी योजनेला म्हटलं जातं, मनमोहन प्रतिमान, बरोबर ना. मग हा सिस्टम होता, कारण 1991-92 मध्ये प्रचंड बदल भारतामध्ये, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये झाली होती. आणि त्याच सालामध्ये एक महत्वाचा बदल स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी केला होता. 1992ला पी.व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये 2 महत्वाचे बिल मांडले होते. त्यातलं पहिलं बिल होतं 73व, आणि घटना दुरुस्ती केली 73वी आणि 74वी. घटना दुरुस्ती 73 आणि 74 जरी झाली, पण जे विधेयक मांडलं होतं त्याचा क्रम होता 72 आणि 73. विधेयकाचा क्रम कोणता होता? परत एकदा सांगतो. राजीव गांधीने 2 विधेयक मांडले होते, 64 आणि यांनी 2 विधेयक मांडले. विधेयकाचा क्रमांक होता 72. विधेयकाचा क्रमांक काय होता? 72 आणि 73. कोणत्या सालामध्ये हे विधेयक मांडले होते? 1991. कोणत्या सालात हे विधेयक मांडले होते? 1991. 1991. 72 हे विधेयक आहे बरं राजा, ह्या घटना दुरुस्त्या नाही. हे काय? हे विधेयक, हे घटना दुरुस्त्या. 72वं विधेयक कोणासाठी होतं? ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी. 72 कोणासाठी होतं? ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी. 73वं कोणासाठी असेल मग? शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी. मध्ये मध्ये बोलत राहायचं जेणेकरून झोप नाही येत, आपण ऍक्टिव्हेट राहतो. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी. पटलं का? विधेयकाचे 2 क्रमांक आहे, 72 आणि 72 कोणासाठी आहे? ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. 73 कोणासाठी आहे? शहरी. हे दोघही विधेयक पास झाले, मान्यता याला मिळाली. हे दोघही विधेयक पास झाले. आणि मग 1993 मध्ये राष्ट्रपतींची पण त्याला मान्यता मिळाली. कुणाची? आणि मग 2 महत्वाचे घटना दुरुस्ती कायदे केले. किती घटना दुरुस्त्या केल्या? हे विधेयक पास झाले, 93 मध्ये राष्ट्रपतींची संमती मिळाली, आणि मग 2 महत्वाच्या घटना दुरुस्त्या केल्या. पहिली घटना दुरुस्ती केली 73वी, आणि दुसरी घटना दुरुस्ती केली. तुम्हाला लक्षात आलं का? हा क्रम विधेयकांचा आहे, 72 आणि. मग तुम्हाला विचारलं की खालीलपैकी कोणतं विधेयक शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी आहे? विधेयक 73व शहरासाठी आहे, विधेयक 72व ग्रामीण भागासाठी आहे. विधेयकाचे क्रमांक वेगळे आहेत. ग्रामीण भागाचं विधेयक कोणतं आहे? 72. पण घटना दुरुस्ती कोणती आहे? शहरी भागाचं विधेयक कोणतं आहे? पण घटना दुरुस्ती कोणती आहे? पटलं का? मग आता तुम्हाला हे पाठ आहे ना का 73 आणि 74वी घटना दुरुस्ती. 73 कुणासाठी आहे? ग्रामीण भागासाठी. 74 कुणासाठी आहे? मग विधेयकाचा क्रमांक त्याच्या मार्क्स आहे. घटना दुरुस्ती 73, विधेयक 72. घटना दुरुस्ती 74, विधेयक 72. पटलं? तुम्हाला इतिहास कळला? इतिहास कळला? मुद्दा परत एकदा सांगतो. सगळ्यात आधी समिती कोण आली होती? बोला तुम्ही आता. सगळ्यात आधी समिती काय म्हटलं? घटनात्मक दर्जा. आणि मग त्यांची शिफारस कोणी ऐकली? किती विधेयक मांडले? 1. 64 होतं ग्रामीण भागासाठी, 65 होतं शहरी भागासाठी. विधेयक पास झाले लोकसभेत, राज्यसभेत होऊ शकलं, आणि म्हणून विधेयक कोलॅप्स. मग सरकार आलं व्हीपी सिंग. व्हीपी सिंगांनी प्रयत्न केला, पण नेमकं सरकार पडलं, म्हणून ते शक्य झालं. आणि मग त्याच्यानंतर सरकार आलं पी.व्ही. नरसिंहराव यांचं. कुणाचं? पी.व्ही. नरसिंहराव यांचं सरकार आलं 1991 मध्ये. आणि मग त्यांनी 2 विधेयक मांडले, एक 72 आणि 72वं विधेयक कुणासाठी होतं? ग्रामीण भागासाठी. 73वं विधेयक कुणासाठी होतं? आणि मग त्याला राष्ट्रपतीची संमती मिळाली. लोकसभेत राज्यसभेत पास होऊन राष्ट्रपतींची संमती मिळाली, आणि मग 2 महत्वाच्या घटना दुरुस्त्या केल्या, 73 आणि 74. 73वी होती 73वी घटना दुरुस्ती स्थानिक स्वराज्य ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. 74वी घटना दुरुस्ती शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. विधेयक जर म्हटलं तर 73च्या मागचं विधेयक 72, 74च्या मागचं विधेयक. जमलं इथपर्यंत? जमलं इथपर्यंत? आणि मग नरसिंहराव यांनी जे विधेयक मांडले, किती विधेयक मांडले होते? 72 आणि 73. या विधेयकाला 2च राज्यांनी अपोज केला होता, एक बिहार आणि दुसरं पश्चिम बंगाल. बिहार आणि पश्चिम बंगाल. किती राज्यांनी विरोध केला? फक्त
2. कोणते 2 राज्य आहेत त्याच्यामध्ये? पटलं? पटलं? नरसिंह रावांनी जे विधेयक मांडले 72 आणि 73 कशासाठी मांडले? पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्यासाठी. त्याला अपोज करणारे फक्त 2 राज्य आहेत. कोणते? बिहार आणि पश्चिम बंगाल. बिहार आणि मग आता तुम्हाला अल्टिमेट विचारलं 74वी घटना दुरुस्ती कधी इम्प्लिमेंट झाली? 1 जून 1900 1 जून 1993. आणि 74वीच्या 73व्याचं काय येतं? 24 एप्रिल 1900. 24 एप्रिल 1900. डन का? डन. आता एक मुद्दा सांगतो बघा. विधेयक कोणते होते रे? बरं मी नावं लिहू का? मी नावं लिहितो फक्त. सगळ्यात आधी समिती सांगा. LM सिंघवी. पटलं? माहित आहे? हा. नंतर कोण आलं? राजीव गांधी. विधेयक सांगा. लोकसभेत यस करू, राज्यसभेत नो, पुढे जाऊन काय आहे? कोलॅप्स. पुढे कोण आहे रे? व्ही पी सिंग. प्रयत्न केला पण नेमकं सरकार पडलं. डन. त्याच्यानंतर पी व्ही नरसिंहराव. विधेयकाचे क्रमांक सांगा. 72वं विधेयक, 73वं विधेयक. कोणत्या सालात मांडलं? 1991. डन का? राष्ट्रपतींची संमती मिळाली 1993 ला. बरोबर ना? आणि मग याच्या घटना दुरुस्त्या झाल्या. घटना दुरुस्त्या कोणती? 73 आणि 74. साल काय रे घटना दुरुस्त्यांचं? 1992. आणि मग याची लागू झाली 24 एप्रिल 1993. हे लागू झालं 1 जून 1993. पटलं का? डन इथपर्यंत प्रश्न जमायला पाहिजे. जायचं पुढे. आता आपल्याला पाहायचं 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्त्या. आता तुम्हाला काही गोष्टी ऑलरेडी माहिती आहे. मला सांगायचं आता हे. आता आपण काही गोष्टी ऑलरेडी पाहिल्या. 73वी घटना दुरुस्ती साल काय? 1992. 74चं पण साल तेच आहे ना? 1992. पटलं का? तारीख सांगा इम्प्लिमेंटेशनची. 24 एप्रिल 1993. याची 1 जून 1993. पहिला मुद्दा. कितव्या अनुसूची संबंधित आहे? इथे काही हरकत नाही, अनुसूची झालं. विषय किती आहे? 29 विषय. इथे किती विषय? 18 विषय. हे पण समजलं. भाग 9. भाग 9. काही हरकत नाही. आता याचे आर्टिकल 243 पासून 243 ओ पर्यंत. पटलं? ओ पर्यंत. आता ओच्या पुढे काय यायला पाहिजे? पी. 243 पी पासून 243 झेड जी 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 नाव पडलं तुझं. चेष्टा करतोय. चेष्टा लोड नको किंवा डन का? प्रश्न येणार हा याच्यावरती प्रश्न येणार. राहील लक्षात? परत सांगतो. बोला ना आता. 73 1992. 74 1900. 24 एप्रिल 1900. 1 जून 1900. अनुसूची विषय भाग 243 ओ. 243 पी. 243 झेड जी. हा झेड जी लक्षात ठेवायचं. झेड जी झालं एवढं पाठ. आता आपल्याला याचे काय पाहिजेत? आर्टिकल. जाऊ मी आर्टिकल कडे. आता हा भाग तुमच्या ग्रामीण भागाशी संबंधित आहे. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. हा भाग तुमचा शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. आता इथून पुढची कन्सेप्ट मी काय शिकवणार पुढचा 1 तास ती ही आहे बघ. हे बघ ही. मी हे शिकवणार तुम्हाला आर्टिकल. 243 पासून 243 ओ पर्यंतच्या ज्या हेडिंग राहतील त्या ग्रामीण भागाच्या राहतील. आणि 243 पी पासून 243 झेड जी पर्यंत ज्या हेडिंग राहतील त्या शहराच्या राहतील. जमलं? 243 म्हणजे आता आपण 243 पासून डायरेक्ट कुठपर्यंत जाणार आहे? झेड जी पर्यंत. चालेल? करायची सुरुवात.
समित्यांचे मी जे आज कीवर्ड सांगितले त्या हाताने लिहून काढायचं हं, एक पानामध्ये प्रश्न येईल त्या कीवर्ड वरती. चतुस्तरीय पंचायत राज व्यवस्था, घटनात्मक दर्जा, पंचायत राज, न्याय पंचायतीची स्थापना, कृषी निगम, कृषी उद्योग निगम, कृषी उद्योग निगम, बोंगेराव येते पाठ करायचं. बोंगेराव येते, बोंगीरवार येते, सहकार बोंगीरवार. त्याच्यानंतर आश्रमशाळा, सरपंच समिती, कीवर्ड असे पाठ करत चालायचे. आता जायचं 243 पासून 243 पर्यंत. आता व्याख्यामध्ये पहिला जो आर्टिकल आहे, 2 आर्टिकल लिहित चालू मी इथं पहिला आर्टिकल आहे 243. इथं पहिला आर्टिकल कोणतं राहणार? 243. इथं पहिला आर्टिकल राहील 243 पी. 243 पी. आता पहिला जो आर्टिकल आहे हा दोन्हीचे पण पहिले जे आर्टिकल त्या व्याख्या सांगतात. काय सांगतात? व्याख्या. 243 पी पण काय सांगतो? व्याख्या. आता ही व्याख्या कशी सांगतात? व्याख्या फक्त पाठ करायचं. 243 व्याख्या, 243 पी व्याख्या. आता व्याख्या कोणाची सांगितली हे पाठ करण्याची आवश्यकता नाही. आता व्याख्या म्हणजे काय? तर स्थानिक ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नेमकं कोणाला म्हणायचं? ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेमकं कोण कोण येतं हे या व्याख्येमध्ये सांगितलं. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेमकं कोण कोण येतं हे या व्याख्येमध्ये सांगितलं. ते काही पाठ करण्याची गरज नाही. जसं की स्थानिक भागामध्ये बघा, गाव येतं, ग्राम येतं, लोकसंख्या, पंचायत क्षेत्र, पंचायत पातळी, जिल्हा परिषद, पंचायत समिती हे सगळं इकडे येणार आहे. तिकडे जर म्हटलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये लोकसंख्या, नगरपालिका, महानगर क्षेत्र, समिती, नगरपालिका, नगरपंचायत ह्या सगळ्या गोष्टी इकडे येणार. हे काय पाठ करायचं नाही. आता पहिला आर्टिकल काय झाला? व्याख्या. सांगा व्याख्याचे 2 आर्टिकल कोणते? 243 आणि 243 पी. 243 आणि 243 पी. 243 कोणाची व्याख्या देतं? ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. ही कोणाची व्याख्या देतं? शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. नेमकं कोणाला म्हणायचं त्याची व्याख्या आपल्याला पाहायला मिळते. ह्या हेडिंग वरती जोडा लावायला प्रश्न प्रेम मुलं. आता आला प्रश्न आज चुकवायचा नाही. प्रश्न येणार म्हणजे येणार. दुसरा आर्टिकल कोणता आहे? 243 ए. 243 ए याच्यामध्ये व्याख्या दिली आहे ग्रामसभा. नेमकं ग्रामसभा कुणाला म्हणायचं याची व्याख्या दिली 243 ए मध्ये. आता गंमत अशी आहे का तुमचं गावाची लोकसंख्या, गावाच्या लोकसंख्येमध्ये ज्यांच्या 18+ वर्ष कमी वय झालेले आहेत, 18+ वय त्यांचं आहे आणि त्या गावच्या मतदार यादीमध्ये ज्यांची नोंदणी झालेली आहे अशा लोकांना काय म्हणायचं? सगळ्यांचा समावेश कोणामध्ये होतो? ग्रामसभा. आलं लक्षात? वय किती पाहिजे? 18 तरच मतदानाचा अधिकार. ज्यांचं 18 वय कंप्लीट आहे आणि दुसरी क्रायटेरिया काय येतो? 18 वय कंप्लीट असून गावाच्या मतदार यादीमध्ये नाव पण घातलंय त्यांना कशामध्ये समावेश होतो? नाही तर काही लोक असतात ना 55 झाले पण मतदान करत नाही, त्यांचं मतदान नोंदवलेलं नाही, असं गावात आता कोणी राहिलेलं नाही. समजलं? ग्रामसभेमध्ये कोण येतं? 18+ इयर असायला पाहिजे आणि मतदार यादीमध्ये त्यांचं काय असलं पाहिजे? त्यांना काय म्हणणार आम्ही? ग्रामसभा. काय म्हणायला पाहिजे आम्ही त्यांना? ग्रामसभा. बरोबर. अशी तरतूद इकडं नाही. हे 2 आर्टिकल आणि हा एक आर्टिकल, एवढे 3 आर्टिकल पाठ झाले. 243 मध्ये काय आहे? व्याख्या. बोला. 243 मध्ये काय? 243 पी मध्ये काय? 243 ए मध्ये काय? ग्रामसभा म्हणजे काय? ज्याला मतदानाचा अधिकार म्हणजे 18 वर्ष पूर्ण आहे, ज्याचं गावच्या मतदार यादीमध्ये नाव आहे त्या व्यक्तीला काय म्हणायचं? त्याचा समावेश कशामध्ये होतो? ग्रामसभेमध्ये. आर फॉर रचना बरोबर आहे का? आर फॉर रचना. आर फॉर रचना. 243 सी. 200 बी राहिला का अजून? ओके. 243 बी आणि इकडे काय घ्यायला पाहिजे? 243 बी काय म्हणतो रे? स्थापना. कशाची स्थापना? ग्रामपंचायतीची स्थापना. इकडे नगरपंचायतीची स्थापना.
आपण नाही का म्हणतो एखादा उद्योग मी चालू केला कशा लोक स्थापन केलं, फेल आपण डबगायला गेलो तर असं म्हणतो नाही का, कशा लोक स्थापन केलं. आपण एक म्हणतो एखाद्या मित्राने म्हणतो अरे मी दुधाचा धंदा चालू केला नेमकं फेल गेलो, म्हणतो काय रे काय उद्योग करायचे गपचूप एमपीचा अभ्यास करायचा. त्या टाईपचे क्यू क्यू प्रश्नचिन्ह क्रिएट करतो ना आपण क्यू, म्हणून या क्यूला काय म्हणायचं स्थापना. अशा स्टोरीने लक्षात ठेवायचं काय म्हणायचं स्थापना. आता बी कावर लक्षात राहील, तुम्ही माझ्या हा कावर लेक्चरला येतो. बी बी क्यू बी क्यू बी क्यू म्हणजे काय स्थापना. बी क्यू म्हणजे काय स्थापना. राहील का लक्षात, राहील का लक्षात. क्यू म्हणजे काय स्थापना क्यू, आणि क्यूला कोण जोडायचं बी. बी बी क्यू म्हणजे स्थापना. डन का. बी क्यू म्हणजे स्थापना. डन का. याच्या पलीकडे पाठ करण्याची आवश्यकता नाही. बी आणि क्यू स्थापना. आता याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा येतो, त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा येतो. आता याच्या स्थापनामध्ये 3 प्रकारच्या स्थापना राहतील. 1 ग्रामपंचायत, 2 पंचायत समिती आणि 3 जिल्हा परिषद. पटलं का. स्थापना कशाची होईल, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. जमलं इथपर्यंत. जिल्हा परिषद ज्या 20 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या राज्यात, 20 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या राज्यात मधल्या पातळीवर पंचायत समिती स्थापन होत नाही. पण मला असं वाटतं एवढं आतमध्ये लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही, नका ठेवू लक्षात. हा इकडे एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. राज्यपाल ज्या भागाला औद्योगिक वसाहत म्हणून जाहीर करतात त्या भागामध्ये नगरपालिका स्थापन करता येत नाही. एवढं केवळ लक्षात ठेवायचं. काय राज्यपाल ज्या भागाला काय घोषित करतात औद्योगिक वसाहत घोषित करतात, राज्यपालाने जो भाग औद्योगिक वसाहत म्हणून घोषित केला त्या भागामध्ये नगरपालिका स्थापन करता येत नाही. काय नगरपालिका स्थापन करता येत नाही. आतापर्यंत मी काय लक्षात ठेवलं बघा. क्यू म्हटलं की स्थापना, बी क्यू म्हटलं की इकडे काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. ग्रामपंचायत, पंचायत समिती, झेडपी. आणि इकडे जर म्हटलं तर एकच मुद्दा, ज्या भागाला राज्यपालांनी औद्योगिक वसाहत म्हणून घोषित केलं त्या भागामध्ये नगरपालिकेची स्थापना होणार नाही. किती आर्टिकल पाहिले हो. पहिला 243 ला व्याख्या, 243 पी ला सुद्धा काय होती. नंतर 243 ए आलं ग्रामसभा. ग्रामसभा म्हणजे ज्याचं 18 वर्ष पूर्ण झालं, गावच्या मतदार यादीमध्ये नाव आहे, त्या सगळ्यांचा समावेश कोणामध्ये होतो ग्रामसभेत. नंतर 2 आर्टिकल पाहिले. 243 बी क्यू, बी आणि अगोदरचा बी राहील इकडचा आणि क्यू राहील तिकडचा. नगरपंचायतीची स्थापना म्हटली तर 243 क्यू आणि ग्रामपंचायतीची स्थापना म्हटली तर 243 बी. म्हटलं ज्या भागाला राज्यपाल औद्योगिक वसाहत म्हणून घोषित करतात त्या भागामध्ये काय स्थापन करता येत नाही, नगरपंचायत त्या भागात स्थापन होत नाही. म्हटलं बी क्यू. आता बी नंतर काय यायला पाहिजे सी. 243 सी, 243 सी. सी ला जोड इकडे काय येईल रे 243 आर. म्हणजे एक लक्षात ठेवायची, पाठ करतानाच म्हणायचं सी आर. काय म्हणायचं, याच्या आधी काय पाठ केलं मी बी क्यू, बी क्यू. आता काय पाठ करणार मी सी आर. मग आर फॉर रचना, आर फॉर सी ला पण तोच लागून जाईल रचना. जसं बी क्यू ला आपण काय लक्षात ठेवलं रे क्यू म्हणतो ना, का स्थापन केलं रे का, हे त्या प्रकारचं बी क्यू. बी क्यू ला स्थापना आहे, सी आर ला काय येते रचना, सी आर ला काय येते रचना. पटलं का. 243 सी ग्राम स्थानिक स्वराज्य संस्थेची रचना, नगरपंचायतीची रचना. पटलं. या रचनेमध्ये हे जे आर्टिकल्स आहेत ते आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. राहील लक्षात. रचनामध्ये मला असं वाटतं की बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पाठ करण्याची आवश्यकता नाही. तरी एक मुद्दा आपण लक्षात घेऊया. रचना. आता या रचनामध्ये काय की या रचनामध्ये काय एक थोडासा मुद्दा आहे, थोडस नीट लक्षात ठेवलं तर चांगलं होईल. या रचनामध्ये काय की ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याचे जे सदस्य असतील ते काय होतील रे निवडून येतील. सदस्य काय होतील रे निवडून येतील. पटलं का. सदस्य काय होतील याचे निवडून. पुढचा मुद्दा, ग्रामपंचायतीचा जो अध्यक्ष आहे ज्याला आपण काय म्हणतो सरपंच, हा निवडून येईल
हा एकतर जनतेतून निवडून येऊ शकतो किंवा जे सदस्य आहेत त्याच्यामधून निवडून जाऊ शकतो. हे कोण ठरवल? राज्य सरकार. कोण सरकार ठरवल? राज्य शासन ठरवल. कोण ठरवल? राज्य. परत एकदा सांगतो, परत एकदा थोडा आतमधला क्लॉज आहे काय? ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद सगळे सदस्य जे आहेत ते काय येतील जनतेमधून? सगळे सदस्य काय होतील? निवडून येतील. ग्रामपंचायतीचा सरपंच थेट जनतेमधून येईल का सदस्यांमधून जाईल हे कोण ठरवल? पण पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याचे जे अध्यक्ष असणार आहे किंवा सभापती जे असणार आहे ते त्यांच्या सदस्यांमधून जातील. कुठून निवडून जातील? पटलं का? दोघांमध्ये फरक आहे. परत एकदा सांगतो मी. ग्राम पातळीवर 3 गोष्टी असतात. एक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. सगळे सदस्य काय होतील? निवडून येतील. सगळे सदस्य काय होतील? आता पंचायत समितीमध्ये जेवढे पण निवडून आले असतील सदस्य त्यांच्यामधून कोणाचे तरी एकाच्या अध्यक्ष म्हणून नेमणूक होईल. जिल्हा परिषदेमध्ये जेवढे पण निवडून आलेले असतील सदस्य त्यांच्यापैकी एकाची काय होईल? अध्यक्ष म्हणून निवड होईल. पण जो सरपंच आहे तो सरपंच जनतेमधून निवडून द्यायचा की जे सदस्य निवडून आले त्यांच्यामधून नेमणूक करायची हे कोण ठरवल? आता जमलं? आता जमलं? आता परत एकदा रचना आर्टिकल पाठ केलं तरी चालतं, खालचं नाही लक्षात राहिलं तरी चालतं. एवढंच पाठ करायचं. पण मी तरी तुम्हाला सांगून ठेवतो, थोडं आतमधलंय पण लक्षात ठेवा. काय म्हणतो मी परत एकदा? ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे जे सदस्य आहेत ते काय येतील? निवडून येतील. पण आता सदस्य अध्यक्ष कोणाला तरी नेमावा लागेल ना. मग पंचायत समिती, जिल्हा परिषदेचा जो अध्यक्ष आहे हा त्याच्या सदस्य जे निवडून आले ना त्यांच्यामधून एकाची नेमणूक केली जाते. पण ग्रामपंचायतीचा जो सरपंच आहे हा त्या सदस्यांमधून एक नेमायचा की थेट जनतेतून निवडून आणायचं हे कोण ठरवतं? जमलं? जमलं इथपर्यंत? जमलं इथपर्यंत? जमलं? एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पुढचा मुद्दा 243 सी आर्टिकल पाठ झाला. 243 आर आर्टिकल पाठ झाला. सीआर पाठ झालं. सीआर फॉर रचना. सीआर फॉर इथे एक नवीन आर्टिकल एक्स्ट्राचा तो लक्षात ठेवायचा. 243 यस. 243 काय लक्षात ठेवायचा? यस. यस फॉर समित्या. यस फॉर समित्या. पण कोणत्या समित्या? वॉर्ड समित्या. कोणत्या समित्या? वॉर्ड समित्या. डन का? यस फॉर समित्या. पण कोणत्या समित्या असायला पाहिजे? वॉर्ड समित्या. चालेल इथपर्यंत? कोणत्या समित्या असल्या पाहिजे? वॉर्ड समित्या. आता आर्टिकल कोणते लिहिले आपण? इथं कोणते आर्टिकल लिहिले होते? 243 सी आणि आर म्हणजे रचना, सी म्हणजे 243 यस फॉर समित्या. समित्या म्हणजे कोणते यायला पाहिजे? वॉर्ड समित्या यायला पाहिजे. कोणते यायला पाहिजे? वॉर्ड समित्या. पुढचा आर्टिकल 243 डी. 243 डी इकडे कोणते यायला पाहिजे? 243 टी यायला पाहिजे. म्हणजे इथं काय म्हणणार मी? डी. काय म्हणणार मी? 243 डीटी हे तुमच्या संबंधित राहील आरक्षण. कशाशी संबंधित आहे? तुमच्या आरक्षण. पटलं का? 243 डीटी हे कशाशी संबंधित आहे? तुमच्या आरक्षण. आता आरक्षण नेमकं कोणाला? 3 प्रकारच्या आरक्षणाचा विचार करायचा. एक एससी एसटी, 2 महिला आणि 3 ओबीसी. 3 काय? ओबीसी. परत एकदा आरक्षण किती यायला पाहिजे? 3 प्रकारचे. एससी एसटी, महिला, ओबीसी. एससी एसटी, महिला, ओबीसी. आता हे कसं लक्षात ठेवायचं? एससी एसटी ला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण राहील. कसं राहील? लोकसंख्येच्या प्रमाणात. महिलांना किती दिलंय? 1/3. आणि ओबीसी ला घटनेमध्ये मेन्शन केलेलं नव्हतं. आधी असं लक्षात ठेवायचं. कसं लक्षात ठेवणार? एससी एसटी ला लोकसंख्येच्या प्रमाणात. एससी एसटी ला लोकसंख्येच्या प्रमाणात. महिलांना किती आहे? 1/3. आणि ओबीसी ला काही घटनेत मेन्शन केलेलं नव्हतं. एससी एसटी लोकसंख्येच्या प्रमाणात, महिलांना 1/3 आणि ओबीसी ला मेन्शन केलेलं नाही. पण राज्य शासनानं नंतर ऍक्ट करून आपण ओबीसी ला आरक्षण दिलंय 27%. आता जमलं? आता जमलं? राज्य शासनाने काय तरतूद केली? राज्य विधिमंडळामध्ये तरतूद करून महाराष्ट्रामध्ये ओबीसी ला आरक्षण किती दिलंय? ओबीसी ला ऑलरेडी घटनेत मेन्शन नव्हतं. महाराष्ट्राने स्वतंत्र तरतूद करून ओबीसी ला किती टक्के आरक्षण दिलं? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. पटलं इथपर्यंत? काय हरकत याच्यामध्ये? काय हरकत का? नाही. जमल इथपर्यंत?
कुठे गेला आर्टिकल 243 काय चालू आहे डी चालू आहे. जमल इथपर्यंत. महिलांना किती दिलंय रे महाराष्ट्राने महिलांचं आरक्षण आणखी वाढवलं. किती टक्के केलं महाराष्ट्राने? जमलं समजलं. महिलांना किती दिलं होतं रे घटनेने? किती दिलंय 1/3. 1/3 म्हणजे 33%. महाराष्ट्राने किती दिलं डायरेक्ट? महाराष्ट्राने आणखी एक्सटेंड केलं. किती दिलं? 50%. पटलं. ओबीसीला आरक्षण होतं का? महाराष्ट्राने तरतूद करून किती दिलं? एससी ला किती आहे रे? जेवढे एससी च्या जागा येतील ना त्यात पण आणखी एक तरतूद करून ठेवले. जेवढ्या एससी ला जागा येतील ना त्याच्या पण 1/3 परत त्या महिलांना दिलं जाईल. दोन गोष्टी आहेत. एससी एसटी ला जेवढं आरक्षण आहे किती आरक्षण जाईल एससी एसटी ला लोकसंख्येच्या, आणि जेवढ्या एससी एसटी जागा येतील ना त्याच्यात पण 1/3 कोणाला द्यायचं? त्यांच्या. आता जमलं. आता हे मी कसं लक्षात ठेवायचं मी परत एकदा सांगतो. मी काय केलं रे? इथं काय लिहिलं 243 डी. इथं काय लिहिलं 243 डी. मग मी इथं काय म्हटलं 243 डी. 243 243 dt हा कशाशी संबंधित आहे? आरक्षण. मग मी हे पाठ कसं करणार? मी 3 गोष्टी लिहिणार. एससी इथं लिहिणार महिला, इथं लिहिणार ओबीसी. मग मी आधी घटनेत काय ते मेन्शन पाठ केलं. घटनेत काय म्हटलंय? लोकसंख्येच्या इथं म्हटलं महिलांना 1/3. इथं म्हटलं मी घटनेत तरतूद नाही. आता इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. मग मी म्हटलं महाराष्ट्राने काय वेगळं केलं? मग महाराष्ट्र म्हणतो आम्ही महाराष्ट्रात महिलांना ओबीसीला किती देऊ? आता जमलं. मग महाराष्ट्र म्हणतो महिलांना तुम्ही 33 दिला, आम्ही किती देणार आहे? आणि हे महाराष्ट्र बद्दल एवढंच. हे महाराष्ट्र बद्दल एवढंच. आणि ऑलरेडी घटनेत हे मेन्शन केलंय की एससी च्या लोकसंख्येच्या प्रमाणात जेवढ्या जागा येतील त्याच्या पण 1/3 कोणाला राहतील? आणि हेच सगळीकडे लागू असं पाहिलं. डीटी म्हणजे आरक्षण. डीटी म्हणजे आरक्षण. एससी एसटी लोकसंख्येच्या प्रमाणात जेवढे त्यात पण 1/3 कोणाला दिलं? त्यांच्या महिलांना एससी एसटीच्या महिलांना. ओबीसीला किती राहील? आरक्षण घटनेत मेन्शन, पण दिलं किती महाराष्ट्राने? महिलांना किती दिलंय? 1/3. आणि मग त्यात पण महाराष्ट्राने किती दिलं? वाढवलं. जमलं इथपर्यंत. आता तुम्हाला विचारतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राज्यघटनेने महिलांना किती आरक्षण दिलं? 1/3. आणि महाराष्ट्राने किती दिलं? ओबीसीला आरक्षण दिलं होतं का? महाराष्ट्राने किती दिलं? एससी एसटी ला कसे लोकसंख्येच्या त्यापैकी 1/3 कुणाला असेल? दॅट्स इट. डीटी आरक्षण. डीटी हा आर्टिकल कोणासाठी असेल? आरक्षण. डीटी कोणासाठी असेल? आरक्षण. जमलं. आता मी कोणकोणते आर्टिकल पाहिले? 243 पाहिलं. काय होता? 243 पी व्याख्या. 243 आणि 243 पी काय होता? 243 ए काय होता? ग्रामसभा. म्हणजे ग्रामसभा कुणाला म्हणणार? 18+ कंप्लीट आणि मतदार यादीला ज्याचं नाव आहे त्याला काय म्हणणार मी? ग्रामसभा. नंतर मी पाहिलं सीआर. क्यू फॉर स्थापना. बीक्यू कशासाठी? स्थापना. ग्रामपंचायती स्थापना, नगरपंचायतीची स्थापना. नंतर आला सी फॉर रचना. रचनामध्ये एक क्लॉज आणखी मी पाहिला. राज्यपालाने जो भागाला औद्योगिक वसाहत म्हणून जाहीर केलं त्या भागामध्ये नगर पंचायत स्थापन होणार. नंतर आर्टिकल पाहिला डीटी फॉर आरक्षण. आरक्षण मी म्हटलं ओबीसीला नव्हतं, दिलं महाराष्ट्राने 27%. महिलांना दिलं होतं 1/3, महाराष्ट्राने दिलं 50%. आणि एससी एसटी ला लोकसंख्येच्या प्रमाणात आणि त्याच्या पण 1/3. जमलं. हे क्लॉज मी पाठ करून घेतले कारण इथं प्रश्न जाण्याची शक्यता आहे. जमलं. पुढचा आर्टिकल जायचा EU. 5 नंबरला येतो बघा अल्फाबेटला. हे आपण कसं पाठ केलं? हे बघ असं पाठ करायचं. BQ CR DT. हा Q म्हणजे काय? काबर स्थापन झाला. हा R म्हणजे काय? रचना. DT म्हणजे काय? जमलं का? आता आपण काय पाठ करणार? EU. आपण काय पाठ करणार? 243 E आणि 243 पटलं का? EU. मग मी असं लिहू का रे इथे? EU कशासाठी येणार आहे? E आणि U पिरियड कालावधी. पटलं का?
ई पा ए बी सी डी ई, ही किती वर्षाला आला? 5व्या. आणि मोस्टली कालावधी किती वर्ष असतो? 5 वर्ष. आणि म्हणून ई आणि ई कशासाठी असेल? कालावधी. आणि मग त्याला जोडी पाठ काय करायचा? EU EU EU. हे बघ एक किती भारी जुळतं बघा ते. लहान पोर कुत्र्याला असं EU किती भारी जुळतं. यू म्हणजे कुत्र्याला एक लहान पोर यू करतात, त्याच्या आधी ई करत बसतात. EU EU म्हणजे जुळून जातं. आणि यू ई वरून काय लक्षात ठेवतो आपण? 5 वर्ष. मग ई आणि यू कशासाठी झाला? 5 वर्ष. तुम्हाला जरी आज ही चेष्टा वाटत असली पेपरला गेल्यावर कळलं तुम्हाला, हे काय आठवत नाही. ई पण नाही आठवणार, यू पण नाही आठवणार. तुम्हाला माहितीये का कुत्र्यावरून गोष्ट आठवली? कुत्रा कोणता डिसीज होतो? रॅबिस. बॅक्टेरियल का व्हायरल आहे? व्हायरल. रॅबिडो व्हायरस नावाचा विषाणू आहे. तो विषाणू जर बॉडीमध्ये गेला तर रॅबिडो व्हायरस नावाचा डिसीज होतो. नाही, त्याच्यावरती लस दिली जाते. रॅबिडो व्हायरस हा विषाणू आहे, त्याच्यावरती लस दिली जाते, अँटी रॅबिस. रेबीज हा प्रचंड घातक आणि प्रचंड घाणेरडा डिसीज आहे. हा परतीचा मार्ग अजिबात नाही, डायरेक्ट मारावाच लागतं. रॅबिडो व्हायरस प्रचंड खराब आणि प्रचंड घातक आहे. कुत्र्यांचा मांजरींचा अजिबात, म्हणजे कुत्रे मांजरींवरती प्रेम असणं महत्वाचं आहे, पण त्याच्याबद्दल आपल्याला नॉलेज पण पाहिजे ना. त्याचं लसीकरण पण कम्प्लीट केलं पाहिजे. तो नाही, ते कुत्रं घरात पळत असताना त्याचं लसीकरण केलं जातं, त्याला विशिष्ट डोस दिले जातात. आणि घरच्यांनी सुद्धा प्रिव्हेंटिव्ह आपण डोस घेतले पाहिजे. आपल्याला याचं काहीच नॉलेज नाही राहत. आपण घरी कुत्रं पाळतो, त्याच्याकडे परत पाहत पण नाही. लहान पोरं असतात घरामध्ये, ते त्यांच्यासोबत खेळतात, त्यांचे दात लागतात, त्याच्याने हा प्रॉब्लेम क्रिएट होतो. आणि एकदा का हा रेबीज झाला की तो बरा होत नाही. प्रचंड खराब डिसीज आहे. त्या व्यक्तीला मारावंच लागतं. त्या व्यक्तीला पाण्याची भीती वाटायला लागते, त्याला हायड्रोफोबिया असं म्हटलं जातं. पाणी टाकून त्या व्यक्तीला मारलं जातं, पाणी टाकून. त्याच्यामुळे हा प्रचंड घाणेरडा आहे. हे बघ, एड्स झालं, तुमचं रेबीज झालं, तुमची कावीळ झालं. कावीळमध्ये पण हेपॅटायटिस बी नावाची कावीळ जी आहे ती तुमच्या ब्लड थ्रू कॉन्टॅक्ट मध्ये येते. म्हणजे आता एखादा रेबडो व्हायरस त्याच्या लाळीमध्ये, त्याची लाळ माझ्या त्वचेवरती पडली, मला व्हायरस नाही होणार. पण प्रॉब्लेम असा आहे, त्या लाळेचा जोपर्यंत माझ्या ब्लड थ्रू कॉन्टॅक्ट येत नाही तोपर्यंत तो डिसीज होत नाही. म्हणजे जर मी आतमध्ये गिळला आणि तो व्हायरस माझ्या गिळून आतमधून जर निघून गेला तर माझ्या ब्लडची कॉन्टॅक्ट नाही, तो प्रॉब्लेम क्रिएट होत नाही. पण नेमकी दाढीमध्ये जखम झाली, त्या जखमीमधून ब्लड निघाला आणि कॉन्टॅक्ट मध्ये गेलं, कार्यक्रम झाला. असा प्रॉब्लेम आहे. म्हणून हा एड्स, हा रॅबिडो व्हायरस, हेपॅटायटिस बी तरी सोपं आहे, ते क्लिअर होऊन जातं. आणि असे काही डेंजरस डिसीज आहे की त्याला परतीचा मार्ग नाही. एड्सला पण नाहीये. म्हणजे एड्सने माणूस टिकतो पण 100% रिकवर होत नाही. एड्सला ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम, हा एड्सचा लॉंग फॉर्म आहे. आणि सिंड्रोम याचा अर्थ होतो बंच ऑफ डिसीज. तुम्हाला एड्स झाला की तो सगळे पाहुणे घेऊन येतो, आत्या, मामा, काकू, मावशा, सगळे गिफ्ट मला भेटतं. आणि हा प्रचंड खराब आहे. त्याच्यामध्ये तुमच्या बॉडीमध्ये 3 प्रकारचे सेल असतात, आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स. त्याच्या आरबीसीचं काम असं तुमच्या बॉडीमध्ये रक्त तयार करायचं, डब्ल्यूबीसीचं काम असं तुम्हाला अँटीबॉडी म्हणजे तुम्हाला प्रतिकारक क्षमता प्रोव्हाइड करायचं, आणि ज्या प्लेटलेट्स असतात त्या प्लेटलेट्सचं काम असं तुमच्या बॉडीमध्ये ब्लड क्लॉट करायचं. म्हणजे आज 3 सिस्टम चालतात, ह्या 3 महत्वाच्या सेल. आरबीसी काय करतं? रक्ताचं प्रोडक्शन. एरिथ्रोपोएटिन नावाचा एक एन्झाइम्स का हार्मोन्स तुमच्या किडनीमध्ये, मला त्याचं नाव नाही आठवते, तो हेल्प करतो आरबीसीच्या प्रोडक्शनला. आरबीसी म्हणजे तुमचं ब्लड वाढवतं, प्लेटलेट्स तुमचं ब्लड क्लॉट करतं, आणि डब्ल्यूबीसी तुमची प्रतिकारक क्षमता प्रोव्हाइड करतं. आणि ज्यावेळेस एड्स होतो हा तुमचा T4 नावाचे लिम्फोसाइट्स आहेत, या T4 नावाच्या लिम्फोसाइट्स वरती अटॅक करतो आणि मग प्रतिकारक क्षमता व्यक्तीची डाऊन होते. प्रचंड खराब आहे. उगाच सायन्सचं लेक्चर होऊन जाईल. EU चालू आहे आपलं. 243 ई जर म्हटलं तर कालावधी, ई म्हटलं तर कालावधी, आणि यू म्हटलं तर, आणि नो डाऊट आहे तुम्हाला कालावधी माहित असणं अपेक्षित आहे. किती वर्षांचा कालावधी असेल? 5 वर्षांचा. किती कालावधी असतो? 5 वर्षांचा. किती कालावधी आपल्याला पाहायला मिळतो? 5 वर्षांचा. पण एक महत्वाचा मुद्दा आहे. आता कालावधीमध्ये एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. जर इन केस सरपंचाची निवड झाली, त्यांचं सरकार पडलं, एन केन कारणे, कोणत्याही कारणाने जर 5 वर्षाच्या आतमध्ये जर स्थानिक स्वराज्य संस्था जर कोलॅप्स होत असतील किंवा शहरी स्थानिक स्वराज्य संस्था जर कोलॅप्स होत असतील, 5 वर्षामध्ये जे निवडून आलेले लोक आहेत ते 5 वर्ष कंप्लीट होण्याच्या आधीच जर ते कोलॅप्स होत असेल तर एक महत्वाचा क्रायटेरिया आहे की किती महिन्यांच्या आत निवडणुका घेतल्या पाहिजे? 6 महिने. नेहमी लक्षात ठेवायचं, निवडणुका जर एखादं सरकार निवडून आलं आणि जर ते पडलं
आणि जर ते पडलं तर महत्वाचा क्रायटेरिया का 6 महिन्यांच्या आतमध्ये काय झालं पाहिजे, निवडणुका. किती महिन्यांच्या आतमध्ये. मग प्रॉब्लेम असा आहे का जर आता उरलेलेच 3-4 महिने, 6 महिने उरले पण नाही, ते आमचं 5 वर्ष संपेल तर निवडणुका घेण्याची आवश्यकता. म्हणजे आता शेवटचे 4 महिने राहिले होते ना आमचं सरकार पडलं, नवीन निवडणुका घेण्याची गरज. मग ते कम्प्लीट होऊन जायचं, 3-4 महिने कम्प्लीट जाऊ द्यायचे आणि मग नव्याने निवडणुका होणारच आहे. पण जर पहिले 3 वर्ष कम्प्लीट झाले, 2 वर्ष कम्प्लीट व्हायचे बाकी आहेत, मग काय करायचो, मग लगेच 6 महिन्याच्या आतमध्ये निवडणुका घ्यायच्या. हा क्रायटेरिया लक्षात ठेवायचा. हा EU मध्ये क्रायटेरिया लक्षात ठेवायचा. जर 5 वर्ष टाइम पिरियड किती असणार हो याचा, 5 वर्षांचा टाइम पिरियड असणार. इथं सुद्धा किती वर्षांचा, 5 वर्षांचा टाइम पिरियड असणार. 5 वर्ष कम्प्लीट होण्याच्या आतमध्ये सरकार यांचं पडलं तर काय करायचं, किती महिन्याच्या आतमध्ये निवडणुका घ्यायच्या, 6 महिने. पण जर कालावधी शेवटला 6 महिने शिल्लक नसेल राहिला तर निवडणुका लगेच घेण्याची आवश्यकता नाही. पटलं इथपर्यंत. अजून एक महत्वाचा मुद्दा येतो बरं का. सरपंच जर जागेवर निवडून जर आला ना, प्रश्न आलाय, सरपंच जर निवडून आला तर सुरुवातीचे 2 वर्ष त्याच्यावर अविश्वास प्रस्ताव आणता येत नाही. लक्षात ठेवायचं. किती, 2 वर्ष अविश्वास प्रस्ताव आणता येत. आणि एकदा जर तुम्ही त्याच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला आणि जर तो तुमचा फेल झाला तर परत 2 वर्ष नवीन आणता येणार नाही. आणि जर शेवटचे 6 महिने शिल्लक राहिले असतील तर त्यावेळेस सुद्धा अविश्वास प्रस्ताव त्याच्यावरती आणता येत. परत एकदा सांगतो, सरपंचावरती प्रश्न आलाय हा म्हणून तुम्हाला माहित पाहिजे, रिपीट झालं तर समजलं पाहिजे. काय, निवडून आलाय लगेच सुरुवातीच्या 2 वर्षामध्ये सरपंचावर अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही. आम्ही अविश्वास प्रस्ताव आणला आणि जर तो सक्सेसफुल झाला नाही तर पुढचे परत 2 वर्ष अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही. समजल्या 2 गोष्टी. आणि जर शेवटचे 6 महिने जर कालावधी संपायला राहिले असतील तरी देखील सरपंचावर अविश्वास प्रस्ताव आणता येत. समजलं का. 2 वर्ष 6 महिने. समजतं. 6 महिने कधी, शेवटचे 6 महिने राहिले असतील तर अविश्वास आणायचा नाही. सुरुवातीचे 2 वर्ष अविश्वास आणायचा आणि मग अविश्वास आणला जर तो फेल झाला तर पुढचे 2 वर्ष आम्हाला आणता येणार नाही. बरं, EU कशासाठी होता रे तुमचा, कालावधीसाठी. परत सांगा, 243 आर्टिकल कशासाठी आहे, 243 व्याख्या, 243 ए ग्रामसभा, 243 BQ स्थापना, 243 CR रचना, 243 CR रचना, 243 DT आरक्षण, 243 EU. 243 EU कशासाठी असते तुमच्या कालावधीसाठी. जमतं का. 243 EU कशासाठी असणार आहे, कालावधीसाठी. आता EU झाल्यानंतर 243 F आणि 243 V. F वरून काय लक्षात ठेवणार आपण, F V. F वरून एक शब्द आपण लक्षात ठेवतो कोणता, फेल. मग काय लक्षात ठेवायचं, 243 F आणि 243 V ने काय मेन्शन केली आहे तुमची अपात्रता. इन डिटेल जायचं नाही, अपात्र वगैरे कसं काय करतात याची इन डिटेल आपल्याला कळण्यासाठी गरज नाही. कंबाईनसाठी फक्त एवढंच महत्वाचं आहे का आपल्याला ऍटलीस्ट त्याच्या हेडिंग माझ्या पाठ होणं अपेक्षित आहे. अपात्रता. जमलं का. अपात्रता पाठ नाही करायचं पण मी तरी सांगून देतो, पाठ नाही करायचं, मी जेवढं गरजेचं आहे तेवढं सांगतो. राज्य विधिमंडळाने काय सांगितलं, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर तुम्हाला निवडून यायचं असेल तर वय वर्ष किती पाहिजे, 21 असायला पाहिजे. जर तुमचं 21 पेक्षा कमी असेल तर तुम्ही पात्र ठरणार. फक्त तुम्ही वय पाठ करून ठेवा. किती वर्ष वय किती कंप्लीट पाहिजे तुमचं, 21 असायला पाहिजे. हा, दुसरी गोष्ट, निवडणूक आयोगाने जर एखादा कायदा दिलाय त्या कायद्याने तुम्ही अपात्र नकोय. म्हणजे तुम्ही अपात्र कधी ठराल, जर तुमचं 21 पेक्षा वय कमी असेल तर तुम्ही काय ठराल, अपात्र. दुसरी गोष्ट, निवडणूक आयोगाने जर एखादा कायदा केलाय निवडणुकी संबंधित, जर त्या कायद्याने जर तुम्ही अपात्र ठरत असाल तरच तुम्ही काय राहाल, अपात्र. आता मी कन्क्लुजन मध्ये सांगतो, लक्षात काय ठेवायचं, फक्त हेडिंग पाठ करायचे. 243 F आणि V. F आणि V. F फॉर काय असणार आहे, फेल. म्हणून 243 F कशासाठी असणार आहे, फेल. आणि वय लक्षात ठेवायचं, क्रायटेरिया किती कंप्लीट पाहिजे, 21. त्याच्यापेक्षा इन डिटेल पाठ करायची गरज नाही. पटलं. मला माहिती आहे शेवटलं तुम्हाला हे पण नाही लक्षात राहणार. 243 F मला माहिती नाही होणार आहे. F फेल आहे, ऍटलीस्ट एवढं लक्षात ठेवा. FV. आपण बी बरोबर काय पाठ केलं होता, BQ. C बरोबर CR. E बरोबर EV. सॉरी EU होता.
नंतर dt, नंतर dt आणि नंतर f. नंतर काय होतं का बरं असं गंजन व्हायला लागली? b सोबत काय होता dq, c सोबत r cr, d सोबत काय होता t, e सोबत काय होता u आणि f सोबत काय v. असं तर पाहिजे होईल ना. हा बी क्यू कशासाठी स्थापना, सी आर कशासाठी रचना, डी कशासाठी आरक्षण, क्यू कशासाठी कालावधी, तुमच्या आजच्या लेक्चर मधनं 100% प्रश्न येणार म्हणजे या क्वेश्चन पेपर आले की मी तुम्हाला दाखवायला येतो. नाही आले तुम्ही काय लेक्चर लिहिणार? ये प्रश्न आहे मला माहिती येणार आहे. मी पंचायत राजच्या 3 किती लेक्चर मध्ये दुसरा लेक्चर मध्ये 2 प्रश्न तरी मी तुम्हाला मोजून देईल. 2 प्रश्न येणार म्हणजे येणार. फक्त पंचायत राजवरती आयोगाने प्रश्न टाकणं महत्वाचं आहे. मागच्या वेळेस नाही टाकला, मग आता मागच्या वेळेस नाही टाकलं, ह्या वेळेस मोस्ट प्रोबेबल चान्स आहेत. तुम्हाला हा घटना 24 एप्रिल विचारलं, 73 24 एप्रिल विचारलं, मग आपण 24 एप्रिलचं इन डिटेल तर कम्प्लीट करू राहिलो, आपण करतोय ना 73 74 आर्टिकल पार्ट करतोय. म्हणजे एकदा हा प्रश्न फ्रेम होईल, नाही तो झाला तर समित्यांचं होईल. आज मी परत रिवाइज केलं, पाठ केलं तर आपण गोष्टी तुम्हाला जमल. हा फक्त तुम्ही काय करायचं उघड्या डोळ्यांनी पाहिजे, बंद डोळ्यांनी नका हो, बंद डोळ्यांनी काय लक्षात राहणार नाही. पाणी प्या ना, पाणी प्या. काय म्हणतोय? पाणी नाही का बाहेर जा रे तिथे. पाणी प्या फ्रेश वाटेल. आर्टिकल पाठ झाले पाहिजे. अजून अर्धा तास. परीक्षा जवळ आली, सगळ्यांना परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. काय नाही प्यायचं पाणी, मी उगाच थांबलोय. मग कंटिन्यू. चेक कर बरं कुठून नाही.